मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचं हे लेक्चर नंबर 2. यामध्ये आपल्याला उरलेला भाग कंप्लीट करायचा आहे सरफेस टेन्शनचा. आधी आपण काय डिस्कस केलं, मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन, मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ सरफेस टेन्शन, त्याचबरोबर सरफेस एनर्जी, हे इन डिटेल डिस्कशन विथ PYQ सॉल्विंग झालंय. आता काय बघायचंय सर, आता आपल्याला एक्सेस प्रेशर इनसाइड एअर बबल किंवा लिक्विड ड्रॉप, त्याचबरोबर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, त्याचे कॉन्सेप्च्युअल आणि न्यूमेरिकल प्रश्न, आणि कॅपिलॅरिटीचा फिनॉमिना, ज्याच्यावर भरपूर सारे प्रश्न सीईटीने विचारले. ठीक आहे, चला पटकन आपण कंटिन्यू करू. पहिलं लेक्चर बघितलं नसाल तर हे बघू पण नका, कारण सगळं इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे, सुरू करतो. एक्सेस प्रेशर हे तू बोर्डच्या पुस्तकात वाचलंय सर. काय असतं की जसं माझ्याकडे बेटा लिक्विड ड्रॉप आहे, लिक्विड ड्रॉप किंवा एअर बबल, मी याला पकडतो की दिस इज लिक्विड ड्रॉप. ठीक, आता आपण जर बाहेर पकडलं तर बाहेर किती प्रेशर असतं सर, बाहेर आहे ॲटमॉस्फिअर प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सगळीकडे बाहेर हवा पकडली मी. आता या बबलच्या आतमध्ये जे प्रेशर असतं त्याला मी मानतो, लेटस से आपण त्याला म्हणू PI म्हणजे आतलं प्रेशर. तर एक्सेस प्रेशर जे आहे, कधी पण लक्षात ठेवा, आतमध्ये जास्त प्रेशर असतं, बबलच्या आतमध्ये, लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये जास्त प्रेशर असतं. याचं डेरिवेशन आहे बोर्डच्या पुस्तकात, पण ते मी सांगणार नाही, आपल्याला न्यूमरिकलशी मतलब आहे. बघा काय असतं सर, सो P इनसाइड मायनस P ॲटमॉस्फिअर, हा जो प्रेशर डिफरन्स असतो यालाच मी एक्सेस प्रेशर म्हणतो, किंवा याला आपण म्हणतो बेटा डेल्टा P. ठीक आहे, आतलं प्रेशर मायनस बाहेरचं प्रेशर, दॅट इज इक्वल टू किती असतं सर, ते 2T/R. इथे T काय, T म्हणजे सरफेस टेन्शन, R म्हणजे याचा रेडियस. ठीक, काय गोष्ट लक्षात ठेवायची तुला, की जर माझ्याकडे सोप बबल असेल तर फक्त काय फरक येतो, सोप बबलला काही नसतं. सोप बबलच्या केसमध्ये तुझा डेल्टा P जो आहे तो किती होऊन जाईल, 4T/R होऊन जाईल, कारण त्याला 2 सरफेस असतात. ठीक, अजून काही इथे गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स तुला समजलं पाहिजे. बघा बेटा, हे काय, ही बाजू जी आहे याला आपण म्हणतो कॉन्केव्ह, असं वाला असतं कॉन्केव्ह, आणि इकडची बाजू काय असते, कॉन्व्हेक्स. ठीक आहे, हे आहे सर कॉन्व्हेक्स. हे जर मी P1 पकडलं आणि हे जर P2 पकडलं तर नेहमी लक्षात ठेव बेटा, कॉन्केव्ह साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं. आलं लक्षात सर. जर फ्लॅट असेल तर, असं फ्लॅट असेल तर, जर हे फ्लॅट असेल आणि P1 P2 जर मी पकडलं तर दोन्ही साईडला माझं प्रेशर काय पाहिजे, इक्वल पाहिजे. याचं एकदम सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर, जेव्हा आपल्या घरात हवा येते, हवा, पडदा बघा असा फुगल्यासारखा होतो की नाही, असा पडदा आहे, असा फुगल्यासारखा होतो पडदा. का बरं फुगल्यासारखा होतो, कारण या साईडला प्रेशर जास्त असतं. बरोबर आहे का, एकदम शुद्ध देशी भाषेत. ठीक, पण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण या न्यूमरिकलला कामात येतील. झालं, लक्षात आलं. चला पुढे जाऊ आपण. सगळ्यात पहिले एक्सेस प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन कशाला प्रोपोर्शनल असतं, 2T/R असतं बेटा ते, है ना. लिक्विड ड्रॉप म्हटलं 2T/R असतं, R ची पॉवर -1 पाहिजे, म्हणजे हे आलं. ठीक, त्याच्यानंतर एक्सेस प्रेशर इनसाइड स्पेरिकल ड्रॉप ऑफ वॉटर इज 3 टाइम्स, बघा, टू दॅट ऑफ अनदर ड्रॉप ऑफ वॉटर. नीट एकदम व्यवस्थित बघा काय म्हणतायत ते. एक्सेस प्रेशर इन अ स्पेरिकल ड्रॉप ऑफ वॉटर इज 3 टाइम्स अनदर ड्रॉप ऑफ वॉटर, द रेशो ऑफ देअर सरफेस एरिया इज. पहिल्याचा जो डेल्टा P आहे, तो जो दुसरा आहे त्याचा जे एक्सेस प्रेशर आहे त्याच्या 3 टाइम्स दिलाय. आणि मला विचारलंय की एक्सेस प्रेशर किती आहे. किती सोपे प्रश्न विचारतात ते. तुला डेल्टा P1 लिहिता येईल का, किती आहे सर, 2T/R1 इज इक्वल टू 3 टाइम्स 2T/R2. इथून बेटा मला सांग, R1/R2 चा रेशो किती आला. R1/R2 जर तुम्ही बघायला गेले तो आला 1/3. मला काय विचारले त्यांनी, मला विचारले सरफेस एरियाचा रेशो. कधी सरफेस एरियाचा रेशो विचारतील, कधी व्हॉल्यूम विचारतील, एकदम सोपे रे. सरफेस एरियाचा रेशो काय सर, S1/S2 तो असतो 4πR1 चा स्क्वेअर मायनस 4πR2 चा स्क्वेअर. याचा जर तुम्ही रेशो घेतला तर तो येणार आहे 1:9. एकदम सोपे बालवाडीतले प्रश्न येते. पुढे बघू आपण. एअर इज पुश्ड इन अ सोप बबल आला, हे अंडरलाईन करायचं. सोप बबल आला ना तर इथं फक्त 4T/R घ्यायचं. इन्क्रीजेस द रेडियस फ्रॉम R टू 2R. पहिले R रेडियस होती म्हणे, नंतर 2R झाली. तर प्रेशर काय होईल, तर आता आपल्याला काय वाटतं, आपण हवा टाकली आतमध्ये तर प्रेशर वाढायला पाहिजे, तसं नाहीये. थोडंसं लॉजिकली बघा. सगळ्यात आधी माझ्याकडे हा एक सोप बबल आहे, त्याची रेडियस R आहे. ठीक, आता मला सांग बेटा डेल्टा P किती असेल, डेल्टा P
एक्सेस प्रेशर किती असेल? सर ते असेल 4T/R. जमलं? 4T/R. ठीक. जर मी मोठा घेतला असा 2R रेडियस एज, तर आता मला सांग, इथे डेल्टा पी म्हणतो मी, डेल्टा पी सेकंड केसमध्ये, हा डेल्टा पी होता फर्स्ट केसमध्ये, इज इक्वल टू 4T/2R. 2R का बरं? 2R यामुळे, कारण आता रेडियस डबल झाली, म्हणजे इथे असेल 2T/R. मला सांग एक्सेस प्रेशर कुठे जास्त आहे? एक्सेस प्रेशर कुठे जास्त आहे, सेकंड मध्ये का फर्स्ट मध्ये? सर फर्स्ट मध्ये. एक्सेस प्रेशर जर फर्स्ट मध्ये जास्त असेल, एक्सेस प्रेशर जर फर्स्ट मध्ये जास्त असेल, बघा दोन्हीकडे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर तर सेम आहे ना, मग पहिल्यामध्ये एक्सेस प्रेशर का जास्त आहे? कारण पहिल्याच्या आतमधलं प्रेशर जास्त आहे, बरोबर आहे ना? अरे दादा, मी असं म्हणू शकतो ना, एक्सेस प्रेशर म्हणजे काय? पी इनसाइड फॉर द फर्स्ट मायनस पी ॲटमॉस्फिअर इज ग्रेटर दॅन पी इनसाइड फॉर द सेकंड मायनस पी ॲटमॉस्फिअर. म्हणू शकतो मी, 100% म्हणू शकतो. हे कॅन्सल केलं तर मला कळेल की पहिल्याचं जे इनसाइड प्रेशर आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू दुसऱ्याचं. याचा अर्थ प्रेशर कमी झालेला आहे. प्रेशर काय झाले? कमी झालेलं आहे. म्हणून कॉमन सेन्स लावायची नाही, ती नाही आपल्याला, म्हणून लावायची नाही बेटा, नॉर्मल जायचं, एकदम व्यवस्थित आन्सर येतं. ठीक, कळालं? एकदम बघून घ्या काय काय केलंय, छापून घ्या. ओके ओके सर. आता पुढे, व्हॉट शुड बी द एरिया ऑफ वॉटर ड्रॉप? एरिया विचारलाय. सो दॅट एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज 70. बघा एकदम पांचट प्रश्न बेटा. इथे सगळ्यात आधी तर ड्रॉप विचारलाय म्हणून 2T/R. बघ तुला 2T/R याची व्हॅल्यू दिली आहे, ठीक आहे? याची व्हॅल्यू किती दिली सर? 70. तुला टी पण दिलाय, टी इथे टाकायचा, इथून तुला आर येऊन जाईल. आर येईल का तुला? इथे आर येऊन जाईल. तुला आर आला तर तुला एरिया जर कोणी विचारला तर तू डायरेक्ट लिहिशील 4πr². विषय संपून टाक, विषय संपून टाक. आलं लक्षात? हा चांगला प्रश्न आहे, हे मला सॉल्व्ह करावं लागतं. बाकी कॅल्क्युलेशन वाले तू करून घेशील. अ सोप बबल, परत एकदा सोप बबल आलाय. सोप बबल ऑफ रेडियस आर इज सराउंडेड बाय अनदर सोप बबल. हा बबल, हा पण बबल, आणि बाहेर ॲटमॉस्फिअर. एक्सेस प्रेशर इनसाइड, काय विचारलं बेटा? एक्सेस प्रेशर इनसाइड स्मॉलर सोप बबल विल बी. कसं करणार? एकदम व्यवस्थित लक्ष द्या कसं करायचं. इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ठीक आहे, मी मानतो इथे आतमध्ये मोठ्या बबलच्या आतमध्ये प्रेशर P1 आहे आणि या लहान्या बबलच्या आतमध्ये प्रेशर P2 आहे. बघा मी कसं लिहितो. मी आधी बाहेरच्यासाठी इक्वेशन लिहितो, बाहेरून सुरू कर. बाहेरून जे एक्सेस प्रेशर आहे P1 मायनस पी ॲटमॉस्फिअर, ते किती असणार आहे? सर ते 100% असणार आहे. किती असणार आहे? 4T/2R. ठीक, 4T का बरं घेतलं कळालं तुला? कारण की तो बबल आहे, सोप बबल आहे, म्हणजे हे आलं 2T/R. त्याच्यानंतर आतमध्ये, इथे आतमध्ये जर बघायला गेलं तर आतमध्ये किती आहे? P2 आणि बाहेर किती आता? P1. याच्यासाठी बाहेर कोण आहे? P1 वाला बाहेर आहे ना, याच्यासाठी बाहेर पी ॲटमॉस्फिअर नाही, हा P2च्या बाहेर P1 आहे. मी लिहितो आतलं प्रेशर जास्त असतं म्हणून P2 मायनस P1 इज इक्वल टू किती येणार आहे? 4T डिवायडेड बाय याचा छोट्याचा रेडियस किती आहे? R. आला इथपर्यंत? याला इक्वेशन नंबर 1 म्हण आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हण. त्यांनी काय विचारले? एक्सेस प्रेशर विचारले आतमध्ये. एक्सेस प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या कम्पेअरमध्ये, ॲटमॉस्फिअरच्या कम्पेअरमध्ये या दोघांना ऍड कर. 1+2 कर. 1+2 केलं तर P1 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय येईल? P2 मायनस पी ॲटमॉस्फिअर, हेच आहे एक्सेस प्रेशर, इज इक्वल टू 4T/R आणि 2T/R केलं तर 6T/R. सुंदर प्रश्न आहे, येईल तुला? 100% येईल सर. असे प्रश्न CETला 2024ला विचारलाय, 26लाही विचारू शकतात. लॉजिक क्लिअर पाहिजे. हा प्रश्न बघा, 2 सोप बबल्स. हा चांगला प्रश्न आहे. अगेन दिस अ गुड क्वेश्चन. याला मी तुम्हाला ट्रिकनी पण सांगेल कसं करायचं. 2 सोप बबल्स ऑफ रेडियस A अँड B कोलेस्क. कोलेस्कचा अर्थ काय होतो? एकत्र येणे टू फॉर्म अ सिंगल बबल ऑफ अ रेडियस C. रेडियस C चा एक सिंगल बबल आहे. इफ एक्सटर्नल प्रेशर इज P, बाहेरचं प्रेशर P म्हणतायत, सरफेस टेन्शन T विचारलंय. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण 2 बबल, सपोज माझ्याकडे असे 2 बबल आहे, तर या 2 बबल मिळून एक जो तिसरा बबल येतो, ठीक आहे, हे कशामध्ये व्हायला पाहिजे? आयसोथर्मल कंडिशनमध्ये. आयसोथर्मल, आणि जनरली हे आहे ना आयसोथर्मल कंडिशनमध्येच असतं. काही दिलं नसेल तर आयसोथर्मल पकडतो आपण, ठीक आहे. तर अशा वेळेस काय लिहितो आपण माहिती आहे का? P1V1 प्लस P2V2 इज इक्वल टू PV. हे लक्षात ठेवा. याचं काम मी तुम्हाला सांगेल. P1V1 म्हणजे काय? पहिल्याच्या आतलं प्रेशर. P2 म्हणजे दुसऱ्याच्या आतलं प्रेशर. P म्हणजे तिसऱ्याच्या आतमधलं प्रेशर. कसं करायचं याला सांगतो.
सॉल्व्ह करत बसू नका, वेळ लागेल, कन्सेप्ट सांगतो. बघा इथे काय येईल बेटा, तर इथे P1 पहिल्याच्या आतमध्ये काय प्रेशर असेल, पहिल्याच्या आतमध्ये प्रेशर असेल एक्सेस प्रेशर माहिती आहे ना तुम्हाला, बघा P1 मायनस P ॲटमॉस्फिअर तुला माहिती आहे किती आहे सर, ते आहे 4T/R1 बरोबर, कारण तो बबल आहे. म्हणजे मला P1 ला लिहिता येईल P1 इज इक्वल टू 4T/R1 प्लस P ॲटमॉस्फिअर. म्हणजे मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो, बघा कशी इक्वेशन येईल, नीट लक्ष दे. हे येईल बेटा P1 ला लिहू शकतो मी 4T/A प्लस P ॲटमॉस्फिअर. आता त्यांनी काय एक्सटर्नल प्रेशर P सांगितलंय, P ॲटमॉस्फिअर नाही सांगितलंय, P सांगितलंय, म्हणून मी इथं P लिहितो. ठीक, त्याच्यानंतर इथे येईल काय येईल इथे इंटू V1, पहिल्याचा व्हॉल्यूम काय येईल 4π/3 A³ प्लस दुसऱ्याच्या आतमधलं प्रेशर काय 4T/B प्लस P इंटू 4π/3 B³ इज इक्वल टू, इथे काय येणार आहे, इथे येईल 4T/C प्लस P 4π/3 C³. ह्याला सॉल्व करा, रिटायर होऊन जाल तुम्ही, वेळ लागेल पण आन्सर येईल. ठीक आहे, दिस इज अ प्रॉपर कन्सेप्ट. याला कसं उडवायचं, याला कसं उडवायचं, ऑप्शननी कसं उडवायचं सांगतो. एवढं माझ्याकडे वेळ नाही, एवढं माझ्याकडे डोकं पण नाही. मला एक माहिती आहे की 4T/R हे डेल्टा प्रेशर म्हणजे प्रेशरचा डायमेन्शन याचा. मला जर टी पाहिजे, सरफेस टेन्शन पाहिजे, तर सरफेस टेन्शनला काय येईल डेल्टा पी इंटू आर. मी नंबर नाही फक्त डायमेन्शन बघतो, डेल्टा पी इंटू आर असं आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे वरती प्रेशर इंटू लेंथ आली पाहिजे. ठीक, आता जर असं करायचं असेल मला, वरती प्रेशर इंटू लेंथ, बघा खाली प्रेशरवाले ऑप्शन काढून टाका, हे दोन ऑप्शन उरले. आता कसं करणार, तर वरती लेंथ पाहिजे, बघा वरती क्यूब आहे, लेंथचा क्यूब अपॉन लेंथचा स्क्वेअर, म्हणजे इथे लेंथ येते बरोबर ना, L³ अपॉन L² केला तर L येईल. बेसिक डायमेन्शन येत असेल तुला. इथे काय सर L² अपॉन L³, म्हणजे इथे खाली L येणार आहे, कारण इथे L³ खाली आहे ना, म्हणून इथे खाली L येईल. आलं लक्षात, म्हणजे हे ऑप्शन येत नाही, डायरेक्ट आन्सर येते ए. सांगा सर कशाला कन्सेप्ट डिस्कस करायचा, पण माहिती पाहिजे कन्सेप्ट. ठीक आहे, माहिती पाहिजे. एक आहे ना CETनी एक प्रश्न विचारला होता, म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं सांगून देतो की जेव्हा पण दोन बबल्स, 2025चा प्रश्न आहे बघा, R1 आणि R2 रेडियस आहे बेटा, आणि एक मोठा बबल बनतोय R3. ठीक आहे, अंडर आयसोथर्मल कंडिशन्स. हे कशामध्ये होतंय सर, आयसोथर्मल कंडिशन्स. ठीक आहे, आयसोथर्मल कंडिशन्स, आणि हे कशामध्ये आहे, व्हॅक्यूम मध्ये आहे, म्हणजे बाहेरचं प्रेशर नाही असं आपण कन्सिडर करतो. ठीक, इन व्हॅक्यूम. ठीक, अशा वेळेस लक्षात ठेव की R3 इज इक्वल टू असतो √R1² प्लस R2². ते कुठून आलं, ते तिथूनच आलं जे मागे सांगितलं ना, त्याच कन्सेप्टवरून येतं. इथे पण तेच आहे, P1 V1 प्लस P2 V2 इज इक्वल टू PV. इथे फक्त आहे ना बाहेरचं प्रेशर 0 पकडायचं कारण व्हॅक्यूम आहे. हे P0 टाक, P0 टाकलं ना बेटा तू, तर तुला डायरेक्ट ABCचं रिलेशन येईल. ओके ओके, येस सर. हे सगळे चांगले प्रश्न आहेत. ठीक आहे ना, हे 45 प्लस जायचं असेल तर त्याचे प्रश्न आहे, म्हणून लोड घेऊ नको. काही समजलं नाही सर अचानक हे का बरं आहे, PYQ सिरीज यासाठी आहे की तू कसे पण प्रश्न आले तर कसे टॅकल करायचे. आपल्याकडे सगळ्या मेथड आहे बेटा, है ना, तेच आपण द्यायचा प्रयत्न करतोय. काही गोष्टी तुम्ही शिकाल, काही गोष्टी तुम्हाला आधीच माहिती राहतील. द प्रेशर इनसाइड टू सोप बबल्स A अँड B आर, आतमधलं प्रेशर दिलंय त्यांनी. द व्हॉल्यूमचा रेशो बेटा सेम प्रश्न मी फक्त करून दाखवतो. प्रेशर इनसाइड टू सोप बबल, अच्छा प्रेशर इनसाइड टू सोप बबल म्हटलंय, म्हणजे PI पहिल्याचं मला आतलं प्रेशर दिलंय 1.02 ॲटमॉस्फिअर. ठीक, म्हणजे मला सांगा एक्सेस प्रेशर किती असेल पहिल्याचं एक्सेस प्रेशर किती असेल, डेल्टा P1 किती असेल. याला आपल्याला ॲटमॉस्फिअर, याच्यामधून एक ॲटमॉस्फिअर मायनस केलं तर 0.02 ATM. त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचं जर एक्सेस प्रेशर काढाल तर ते किती येईल सर, ते यायला पाहिजे 0.04 ATM. आलो इथपर्यंत. एक्सेस प्रेशर का लिहिलं सांगतो. आता मी लिहू शकतो इथून, काय लिहू शकतो, पहिल्याचं एक्सेस प्रेशर डिवायडेड बाय दुसऱ्याचं एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 0.02 डिवायडेड बाय 0.04, म्हणजे हे येणार आहे 1/2. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला 4T/R1, कारण ते बबल आहे. ठीक आहे, म्हणजे असेल बेटा 4T/R1 डिवायडेड बाय 4T/R2 इज इक्वल टू यायला पाहिजे 1/2.
40 कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. R2 वरती जाईल, म्हणजे कसं येणार आहे R2 अपॉन R1 असं यायला पाहिजे की नाही. हा R2 वरती जाईल, ठीक. R2 अपॉन R1 इज इक्वल टू 1/2. त्यांनी काय विचारले, त्यांनी व्हॉल्यूमचा रेशो विचारलाय, व्हॉल्यूमचा रेशो है ना. रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ बबल ए टू बी म्हणजे V1 अपॉन V2 विचारलंय बघा. इथून R1 अपॉन R2 काय येणार आहे, R1 अपॉन R2 येणार आहे 2, बरोबर. R1 अपॉन R2 2 येणार आहे, रेसिप्रोकल घ्या. आता व्हॉल्यूम ना V1 अपॉन V2 इज इक्वल टू व्हॉल्यूम कशाच्या प्रोपोर्शनल असतो, क्यूब ऑफ रेडियस, R1 क्यूब अपॉन R2 क्यूब. हे किती येईल बेटा, हे यायला पाहिजे 8 यायला पाहिजे. कन्फ्यूज होऊ नका, 8:1 आणि 1:8 याच्यापैकी काय येईल बघा. मी एकदम व्यवस्थित सोडून दिलंय, नीट बघा शांतपणे. बेसिक गणित तुम्हाला यायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे, एवढी छोटीशी अपेक्षा आहे माझी, ठीक. ओके सर. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय, एक्सेस प्रेशर इनसाइड अ स्पेरिकल ड्रॉप ऑफ वॉटर ए इज 4 टाइम्स ऑफ द रेशो ऑफ मास ऑफ ड्रॉप. बघा सेम आहे, फक्त बेटा सांगतो मास म्हणजे काय विचारले ते. मासला आपण लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बरं का, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. तर डेन्सिटी आणि 4π/3 तर दोघांसाठी सेम आहे, म्हणजे मला असं म्हणायचंय मासचा रेशो घेताना तुम्ही डायरेक्ट लिहाल R1 क्यूब अपॉन R2 क्यूब. आता R1 क्यूब आणि R2 क्यूबचा रेशो तुला माहिती कसा काढायचा, R1 अपॉन R2 काढता येईल, तुला काढता येईल का, 100% काढता येईल का, काढता येईल, कारण एक्सेस प्रेशर दिलंय ना, करून गेला हा प्रश्न, करून गेला. फक्त मी सांगितलं की मासचा रेशो म्हणजे काय, व्हॉल्यूमचा रेशो असतो तरी सेम आन्सर आहे. कधी सरफेस एरियाचा रेशो विचारतील, काहीही विचारतील. टू सोप बबल्स हॅव्हिंग रेडियस R1 R2 हॅज इनसाइड प्रेशर, आतलं प्रेशर दिलंय, P0 इज द एक्सटर्नल प्रेशर, रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम इज, परत तेच केले. रेशो ऑफ द व्हॉल्यूम विचारले बेटा, परत तेच आहे बघ. एक्सेस प्रेशरला काय लिहू शकतो, पहिलेच एक्सेस प्रेशर असेल P1 मायनस P0 इज इक्वल टू येईल बेटा, सोप बबल म्हणजे 40 अपॉन R1. तसंच P2 मायनस P0 इज इक्वल टू यायला पाहिजे 40 अपॉन R2. मी कसं लिहितो बघा, मला आता मी जर याला डिवाइड केलं तर काय येईल, आपण एक काम करू, असं करू, P1 मायनस P0 अपॉन P2 मायनस P0. कशाला डिवाइड केलं, याला आणि याला डिवाइड केलं, असं डिवाइड केलं तर हे किती यायला पाहिजे, तर 1 अपॉन R1 डिवाइडेड बाय 40 अपॉन हे करू तर हे यायला पाहिजे बेटा R2 अपॉन R1, ठीक. आपल्याला R1 बाय R2 पाहिजे, कारण आपल्याला व्हॉल्यूमचा रेशो विचारलाय. कसा विचारलाय, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा व्हॉल्यूमचा रेशो विचारलाय. कसं येईल, P2 मायनस P0 अपॉन P1 मायनस P0 इज इक्वल टू R1 अपॉन R2. व्हॉल्यूमचा रेशो असतो क्यूबचा रेशो, रेडियसचा क्यूबचा रेशो, म्हणजे आन्सर यायला पाहिजे P2 मायनस P0 आणि P1 मायनस P0 क्यूबमध्ये. बोला काही कमी आहे का, काही कमी का, समजते सर, समजते, काही प्रॉब्लेम नाही, कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट पाहिजे, आलं लक्षात. ओके सर. पुढे जाताना एक्सेस प्रेशर इनसाइड, परत एकदा एक्सेस प्रेशर इनसाइड सोप बबल इज 1.5 टाइम्स एक्सेस प्रेशर इनसाइड अनदर सोप बबल, ठीक आहे. तो व्हॉल्यूम ऑफ द सेकंड बबल इज एक्स टाइम. अरे यार कम ऑन, करून घेशील ना, करून घ्या बेटा, करून घ्या, 2025 ला आलाय, सेम आहे. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, इथून पण प्रश्न येतात. डायरेक्ट डेफिनेशन बघू जी बोर्डाच्या पुस्तकात दिली, काय दिली सर, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइंड ॲज, काय डिफाईन करतोय, अँगल बिटवीन टँजेंट, टँजेंटचा अँगल आहे. आता टँजेंट कशी काढायची, टँजेंट एक तर लिक्विडला काढतो आपण, लिक्विडच्या फ्री सरफेसला, आणि दुसरी सॉलिडला, आणि सॉलिडच्या आत म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये अँगल मेजर करतो. कसं सांगतो तुम्हाला बघा, हे लिक्विड आहे बेटा, हे लिक्विड थोडंसं राईज केलं, ठीक. हे लिक्विड राईज केलं, असा शेप बनवतंय. हा कुठला शेप आहे, कॉन्केव्ह शेप आहे, कॉन्केव्ह, ठीक आहे ना, असा वाला कॉन्केव्ह असतो. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा डिफाईन करणार, सगळ्यात आधी टँजेंट काढतो, लिक्विडला टँजेंट असेल, बरोबर, सॉलिडला अशी टँजेंट येईल, ही टँजेंट झाली सॉलिडला. आता मला दोन अँगल घेता येतील, हा पण एक अँगल बनेल आणि हा सुद्धा अँगल बनेल, हा पण थीटा आहे आणि हा पण थीटा आहे सपोज, पण हा घ्यायचा नाही का, कारण लिक्विडच्या आतमध्ये घ्यायचा, लिक्विडच्या आतमध्ये हा अँगल नाही घ्यायचा, हा अँगल एकदम बरोबर आहे, आलं लक्षात. टँजेंट काढायची लिक्विडला, लिक्विडच्या फ्री सरफेसला, त्याचबरोबर सॉलिडला, आणि आतमध्ये लिक्विडच्या आतमध्ये अँगल मेजर करायचा. त्याचबरोबर तुम्ही इथं बघायला गेले तर इथे कसं येईल, सगळ्यात आधी लिक्विडला काढा टँजेंट, त्याचबरोबर सॉलिडला काढा, काढली. कसं घ्यायचं, आतमध्ये घ्यायचं का बाहेर घ्यायचं, लिक्विडच्या, सर आतमध्ये घ्यायचं. बघा हा अँगल आहे थीटा, तुम्ही नीट बघत असाल तर हे थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हे मर्क्युरीच्या केसमध्ये असतो है ना, मर्क्युरीच्या केसमध्ये.
आणि सर या केसमध्ये थिटा काय बेटा, लेस दॅन 90 डिग्री. हे पाणी जे आहे ना, हे जे पाणी आहे ना, हे वरती उठतंय बघ, वरती उठतंय. म्हणजे या पाण्याला इंटरेस्ट आहे या सॉलिडला वेट करायला, है ना. इथे जी काही ग्लास ट्यूब असेल त्याला वेट करायला इंटरेस्ट आहे, त्याला ओलं करायला इंटरेस्ट आहे. याला इंटरेस्ट नाही बेटा, इंटरेस्ट नाही. ते असं तोंड करते, असं ओ मला नाही करायचं, मला अभ्यास नाही करायचा, असं करते ते, असं है ना. हे फ्लॅट आहे, नॉट इंटरेस्टेड, दूर पण नाही जायचं, जवळ पण नाही यायचं. हे असं कसं आहे, असं म्हणजे चिपकायचंय, त्याला जाऊन चिपकायचंय, है ना, वेट करायचंय. ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल, बरोबर. असं काय डिप्रेस्ड, डिप्रेस्ड म्हणजे इंटरेस्ट नाहीये. आलं लक्षात? ओके सर. इथे बघा, इथे फक्त त्यांनी सांगितलंय की कशा गोष्टी होतात, ते तुम्हाला एकदा बेसिक एक्सप्लेन करून देतो. हे बघा, इथे काय बेटा, दोन गोष्टींमध्ये कॉम्पिटिशन आहे. एक तर या लिक्विडला हे सॉलिड फोर्स लावेल, है ना, सॉलिड असं खेचेल त्याच्याकडे, ॲडेसिव्ह फोर्स. आणि लिक्विडचे मॉलिक्यूल त्याला खेचत असतील असे कोहेसिव्ह फोर्सने, बरोबर. पण कारण या लिक्विडला इंटरेस्ट याला चिपकायला, म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स चांगला आहे आपल्याला, ॲडेसिव्ह फोर्स चांगला आहे. म्हणून काय ना, हा जो रिझल्टंट आहे ना, हा रिझल्टंट असा आहे, रिझल्टंट थोडा याच्या जवळ येतो, कोणाच्या, ॲडेसिव्ह फोर्सच्या जवळ येतो. का जवळ येतो? कारण हा ॲडेसिव्ह फोर्स मोठा असतो म्हणून. मग हा जो रिझल्टंट आहे, हा जो नेट फोर्स आहे ना, या नेट फोर्सच्या परपेंडिक्युलर असा वॉटरचा सरफेस असला पाहिजे. हे बोर्डच्या पुस्तकात पण लिहिलंय. म्हणून हा असा वरती राईज होतो. म्हणजे या केसमध्ये जो आहे, या केसमध्ये बघा मी लिहितो इथे, इथे ॲडेसिव्ह फोर्स जास्त आहे. ॲडेसिव्ह इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह, है ना. आणि इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय, निश्चितपणे तुम्हाला दिसत असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा कमी आहे. अच्छा, इथे वेटिंग होतं का, वेटिंग, वेटिंग म्हणजे ओलं होतं का, हे सॉलिड ओलं होतं का, निश्चितपणे होतं, है ना. त्याला पाण्याला स्वतःमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्याला त्या सॉलिडमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच पद्धतीने दुसरं जर बघायला गेलं तरी तसंच आहे. आता या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये लक्ष दे, या केसमध्ये सपोज हा लिक्विड आहे बेटा, हे लिक्विड आहे, है ना. आणि हा कोणाचा फोर्स आहे सर, तर हा सॉलिडचा फोर्स आहे. पण आता लिक्विड स्ट्रॉंगर आहे, कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंगर आहे, म्हणून रिझल्टंट जो आहे ना तो असा येतो, लिक्विडच्या आतमध्ये येतो रिझल्टंट. हा रिझल्टंट फोर्स आला, तर हा जो लिक्विडच्या आतमध्ये रिझल्टंट आला, याला परपेंडिक्युलर असं लिक्विडचा सरफेस पाहिजे. म्हणजे पाणी असं खाली दबतं, आलं का लक्षात, खाली दबतं. म्हणजे हा ऑप्टिव्स अँगल आहे. बघा मी इथे लिहितो, इथे आपण स्पष्टपणे मेन्शन करू काय सर, इथे कोहेसिव्ह फोर्स जो आहे बेटा, कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो जास्त आहे ॲडेसिव्ह पेक्षा. म्हणजे त्याला इंटरेस्ट नाहीये, कशात इंटरेस्ट नाहीये, वेटिंग करण्यात इंटरेस्ट नाहीये. थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि इथे वेटिंग म्हणजे ओलं होत नाही, ओला पण नाही आणि उबर पण नाही. आलं का लक्षात? ओके सर, ओके, आलं लक्षात, वेटिंग होत नाही कुठल्याही प्रकारचं, ठीक आहे. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा अर्थ काय होतो, झिरो म्हणजे काय. आता झिरो आणि 90 डिग्रीमध्ये विद्यार्थ्याला कन्फ्युजन होतं, बघ एक लक्ष दे. टँजंट काढ बरं, टँजंट आधी सॉलिडला टँजंट काढली, ही बघा अशी टँजंट आली सॉलिडला. आणि लिक्विडला काढशील तर हे लिक्विड आहे ना, लिक्विडला पण अशीच तर टँजंट येईल. म्हणजे दोन्ही टँजंट पॅरल झाल्या, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती बेटा, झिरो. इथे बघा, म्हणजे त्या लिक्विडला आहे ना, त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या लिक्विडला आहे ना, त्या सॉलिडमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. या केसमध्ये बेटा जो कोहेसिव्ह किंवा असं म्हणतो मी, जो ॲडेसिव्ह फोर्स आहे, ॲडेसिव्ह फोर्स जो आहे तो अत्यंत जास्त आहे कोणापेक्षा सर, कोहेसिव्ह पेक्षा. ठीक आहे, कोहेसिव्ह पेक्षा. इथे अँगल किती, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री आहे. आणि इथे वेटिंग होतं का, येस, खूप चांगल्या पद्धतीने वेटिंग होतं बघ, पूर्ण पाणी चिपकतंय. आलं लक्षात, आलं लक्षात, येस सर. त्याच पद्धतीने इथे दिलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री, 90 डिग्री पण बनतो, काहीही प्रॉब्लेम नाही. 90 डिग्री कसा बनेल, 90 डिग्री म्हणजे लिक्विड राईज पण करत नाही आणि फॉल पण करत नाही, वेट पण करत नाही, आणि वेट म्हणजे वेट करायचा पण विषय नाही, नाही करायचा पण विषय नाही, जसं आहे तसंच राहतं. ठीक, म्हणजे इथे असं म्हणू शकता सेफ साईडला वेटिंग होत नाही, पण तेवढ्या डिटेलमध्ये सीटी जात नाही. ठीक, मग आता जर बघायला गेलं तर हा लिक्विड सरफेस आहे, तर या लिक्विड सरफेसच्या पॅरलल ही एक टँजंट झाली. ठीक, त्याच पद्धतीने सॉलिडला ही टँजंट झाली बेटा. हा अँगल किती आला, 90 डिग्री. कळतंय तुम्हाला, 90 डिग्री आला. अशा पद्धतीने आपण बेसिक डिस्कस केलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा तुम्हाला टेबल पार्ट पाहिजे, टेबल पार्ट पाहिजे, सीईटी डायरेक्ट प्रश्न विचारते. मी पाठ करणार नाही, तुम्ही पाठ करा. एक्झॅक्ट अँगल पार्ट नको, बेसिक माहिती पाहिजे. काय बेसिक, प्युअर वॉटर, प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास जो आहे 0 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे एकदम ओलं करून सोडतो त्या ग्लासला. आलं का लक्षात, शुद्ध पाणी. क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लास याचा 0 असतो. ऑर्गॅनिक लिक्विड आणि क्लीन ग्लासवाले प्लेयर 0 असतात, है ना. सगळेच नाही, काही एक्सेप्शन पण आहेत. मर्क्युरीवाला लक्षात ठेवा, मर्क्युरीवाला 140 डिग्री, वॉटर आणि पॅराफिनवाला 107 डिग्री. ओके,
म्हणजे काय, ऑप्टिव्ह अँगल जेव्हा पण असेल ना त्यावेळेस वेटिंग होत नाही. वॉटरप्रूफिंग एजंट्स जे असतात, वॉटरप्रूफिंग म्हणजे पाण्याने ओलं नाही करायचं एखाद्या गोष्टीला, तर तिथे पण अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा पाहिजे. आर यू गेटिंग इट? ओके सर. हां, फॅक्टर्स इफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टला कुठले कुठले फॅक्टर्स इफेक्ट करतात? सगळ्यात पहिले काय, नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. नेचर करतं. इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे काय, की जर आपण बाहेरून काही ऍड केलं तर ते पण अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज करू शकतं. आणि टेम्परेचर. टेम्परेचर कसं करतं, इन्क्रीज इन द टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवलं तर डिक्रीज होतं बेटा. काय डिक्रीज होतं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. अजून एक महत्वाची लाईन आहे. काय महत्वाची लाईन आहे सर? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बाकी कशावर डिपेंड करत नाही. इट इज अ कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर. कॉन्स्टंट फॉर अ सॉलिड लिक्विड सरफेस ॲट अ गिवन टेम्परेचर. इम्प्युरिटी वगैरे काही ऍड नाही केली, बाकी तू काही कर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट राहतो. आलं लक्षात? बेसिक थिअरी. प्रश्न बघू आपण. अच्छा, प्रश्नाच्या आधी हे एक विचारतात, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. तर हे बोर्डच्या पुस्तकात दिलंय, जेवढं तुला कामाचं आहे तेवढं सांगतो. एखादं लिक्विड जेव्हा एखाद्या सॉलिडवर पडतं तेव्हा ते ड्रॉप बनवतं की पसरतं, हे कशावर डिपेंड करतं ते सांगतो. बघा, हे पसरट आहे आणि हे ड्रॉप बनवलंय. दिसतं का तुम्हाला? पसरट केव्हा होतं, तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय पाहिजे, 90 पेक्षा कमी पाहिजे. पसरट म्हणजे काय, त्या पाण्याला इंटरेस्ट आहे त्या सॉलिडमध्ये म्हणून तर पसरतं. आणि ड्रॉप म्हणजे काय, त्याला इंटरेस्ट नाही, ते स्वतःमध्ये सिकुडून राहतं बेटा, आहे ना, असं असं. आलं लक्षात? तर हे बेटा, हे मर्क्युरीच्या केसमध्ये ते काय प्रकार आहे बघा. सगळ्यात पहिले हा T3 आहे. T3 दिसतोय का तुम्हाला? हे काय, T3 म्हणजे इथे लिक्विड आणि एअर हा इंटरफेस आहे. इथे लिक्विड आणि एअरला असा फोर्स लागेल, म्हणजे लिक्विड असा फोर्स लागेल ना अलॉंग द टँजंट. हे लक्षात ठेवा, लिक्विडला टँजंट ड्रॉ करायची एअर आणि लिक्विडच्या सरफेसच्या कॉमनला. तसंच इथे काय सर, इथे लिक्विड सॉलिड बेटा, लिक्विड सॉलिडला ही एक टँजंट आली T1 ची. ठीक, त्याच पद्धतीने इथे काय सर, तर इथे आहे सॉलिड एअर. तर त्यांच्या कॉमन इंटरफेसला मी अशी टँजंट ड्रॉ केली. आता हे काय करायचं, एकदम सोपं आहे बघा, जास्त डोकं न लावता डायरेक्ट कामाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला. काय आहे सर, जर तुम्ही बघायला गेले तर हा माझा T3 आहे आणि इकडे कोण आहे, इकडे आपल्याकडे T1 आहे आणि इकडे काय सर, इकडे आहे T2. हा अँगल थीटा आहे. तर आपण याला रिझॉल्व्ह करू. कोणाला रिझॉल्व्ह करायचं? T3ला. तर T3चा हा कंपोनंट काय येईल, T3 कॉस थिटा. त्याचा बरोबर अँगल तो कॉस थिटा असतो. 11वीला तर शिकलाय का, डायरेक्ट 12वीला आला तू? ठीक आहे ना. T3 कॉस थिटा आणि हा काय सर, T3 साइन थिटा. तर हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियमला मी लिहू शकतो, काय लिहू शकतो हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियमला? असं लिहू शकतो आपण, T1 प्लस T3 कॉस थिटा, उजव्या बाजूचे फोर्स, कारण लिक्विड कुठे पळत नाही बरोबर ना, इज इक्वल टू T2. इथून मला कॉस थिटा बघ काय, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. काही गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या, की जर बेटा T2 ग्रेटर दॅन T1 असेल, T2 ग्रेटर दॅन T1 असेल, आता T2 काय, T2 म्हणजे सॉलिड एअरवाला जो फोर्स आहे तो ग्रेटर असेल लिक्विड सॉलिडवाला फोर्सपेक्षा. ठीक, तर अशा केसमध्ये काय होतं, अशा केसमध्ये कॉस थिटा जो आहे ना दॅट इज ग्रेटर दॅन, पॉझिटिव्ह आहे कॉस थिटा. ठीक आहे, कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे थिटा इज लेस दॅन 90. आलं लक्षात? थिटा इज लेस दॅन 90. कॉस थिटा पॉझिटिव्ह म्हणजे पहिला क्वाड्रंट, थिटा इज लेस दॅन 90. जर सर T2 इज लेस दॅन T1 असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह होऊन जाईल बघा. T2 लेस दॅन T1 म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह, कॉस थिटा निगेटिव्ह, याचा अर्थ थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. कळालं? कळालं का? येस सर. आणि बेटा जर T1 इज इक्वल टू T2 असेल तर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आलं लक्षात? असं का बरं सर, कारण कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल त्या केस. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सीईटी विचारते, इथून जास्त कन्सेप्च्युअल डोकं लावायचं नाही, एकदम सोपं आहे बेटा. बघा या केसमध्ये तुम्हाला दिसत असेल थिटा इज वॉट, ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे ना, थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. ठीक आहे, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना जास्त सीईटी डोकं लावत नाही. काय T1 T2 T3 दिले, त्यांनी काय विचारले, T2 मायनस T1. बघा कॉस थिटा पॉझिटिव्ह म्हणले, कॉस थिटा पॉझिटिव्ह. ठीक, आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारले. कॉस थिटा पॉझिटिव्ह म्हणजे पहिला क्वाड्रंट ना, पहिला क्वाड्रंट म्हणजे काय, ऑप्टिव्ह तर येत नाही, ॲक्यूट 0 आणि 90 डिग्री. 90 डिग्री कधी येतो, 90 डिग्री तेव्हा येतो जेव्हा हे T2 मायनस T1 इज इक्वल टू 0 असतं तेव्हा. T2 मायनस T1 काय असतं, 0 असतो, पण तसं दिलेलं नाही. पण 90 तर येणार नाही, 0 पण येत नाही, है ना.
झिरो पण येत नाही. झिरो कधी येतो बाय द वे, जेव्हा T2 मायनस T1 जो आहे ना बेटा इक्वल टू T3 असेल त्यावेळेस तो झिरो येईल. जर हे दोन्ही इक्वल असतील तर कॅन्सल होऊन जाईल. कॉस थिटा इज इक्वल टू 1 आणि थिटा इज इक्वल टू 0. आलं लक्षात? पण असं नाही आहे ना, इथे थिटा इज इक्वल टू 0 येतो. पण असं तर नाही आहे, म्हणजे 0 पण उडाला, म्हणजे एकच आन्सर आलं. कळालंय का? सोपं आहे का? अगदी सोपं आहे सर, है ना, जसं डोकं लावायचं नाही. पुढे वेटेबिलिटी ऑफ द सरफेस. वेटेबिलिटी म्हणजे ओलं होणे, है ना. सरफेस ओला होतो ते कशावर डिपेंड करतं? विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, डेन्सिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा खेळ आहे सगळा. आलं लक्षात? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द सरफेस अँड लिक्विड. फॉर अ लिक्विड विच इज रायझिंग इन द कॅपिलरी, जे लिक्विड वरती जातं, रायझिंग म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे. कशात इंटरेस्ट आहे? ते सॉलिडचा. आणि जो इंटरेस्ट असेल तेव्हा तुला सांगितलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? लेस दॅन 90 असतो. सांगितलं की नाही? अॅक्यूट. खट्टाखट उडवायचे प्रश्न. सर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज रॉंग. काय रॉंग आहे? तर बघ तू आता हे, थिटा इज ग्रेटर दॅन 0 फॉर प्युअर ग्लास अँड वॉटर ग्लास पेअर. बघा थिटा अप्रॉक्सिमेटली 0 आपण म्हणतो त्याला वॉटर ग्लास पेअरचा, पण 0 पेक्षा थोडा जास्त राहू शकतो. पण थांबा, अजून एलिमिनेट केलं नाही मी. थिटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर. हे चुकीचं आहे बेटा. थिटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर कॉन्स्टंट असतो. ठीक आहे ना, हे बोर्डाच्या पुस्तकात लाईन दिली त्यांनी. ठीक, पुढे काय सांगितलं? थिटा इज लेस दॅन 90 डिग्री फॉर केरोसिन ग्लास पेअर. हा, हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. टेबल बघा, टेबल बघा, म्हणजे याचा आन्सर काय पाहिजे? आन्सर याचं बी पाहिजे. आन्सर बी पाहिजे. ठीक, पुढे काय? विच ऑफ द फॉलोइंग टू लिक्विड कॉन्टॅक्ट पेयर्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज सेम. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट यापैकी कोणाला सेम आहे? बघा टेबल बघ बेटा, टेबल टेबल बघ, मला पाठ नाही. ठीक आहे, तो टेबल त्यासाठीच लिहून दिलाय मी, त्यानुसार करा. सोपं आहे हे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यापैकी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बाबतीत काय चुकीचं आहे? एनी इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द लिक्विड डज नॉट चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हेच आन्सर आहे. अरे टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो यार, बघितलं ना, तिथे लिहून दिलंय ना. येस सर. हां, बाकी हे सगळं ठीक आहे. बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिक्विड. येस. एनी इम्प्युरिटी ॲडेड इन द लिक्विड देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस. या तिन्ही लाईन त्यांनी त्या बोर्डाच्या पुस्तकातून छापल्यात. आलं लक्षात? म्हणून बोर्डाचं पुस्तक एवढं महत्वाचं आहे. आणि तू फक्त 12वीचा अभ्यास करत बस त्याच्यातून. ॲट गिवन टेम्परेचर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर अ सॉलिड लिक्विड. येस, ते पण बरोबर आहे. सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केली. बघा सोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो? तो वाढतो. कारण सोल्युबल बघा कसं असतं. सोल्युबल इम्प्युरिटी जी आहे सोल्युबल इम्प्युरिटी, जसं की माझ्याकडे आहे NaCl सॉल्ट, ते जर मी टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं आणि सरफेस टेन्शन वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण वाढतो. जास्त डिटेलमध्ये जाऊ नको, लक्षात ठेवा असं आहे. ओके ओके सर. इफ द सरफेस ऑफ द लिक्विड इज प्लेन देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द लिक्विड विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर इज. सरफेस ऑफ लिक्विड इज प्लेन म्हणजे लिक्विडला कशातच इंटरेस्ट नाहीये. ब्रह्मचारी झाले बेटा लिक्विड, ना दूर जाते ना जवळ जाते. आलं का लक्षात? काही फरक पडे ना त्याला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो? काढता येते का तुला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? एक लिक्विडला टँजंट ड्रॉ कर सुंदरशी, एक सॉलिडला ड्रॉ कर आणि लिक्विडच्या आतमध्ये बघ, हा येईल 90 डिग्री. हां, लोक काय करतात? 0 करून येतात. अरे येडा मूर्ख बिरख झाले का म्हणा, 0 नाही येत, 90 डिग्री. त्यांना लेक्चर बघायला लावा, लेक्चर बघायला लावा रे. हे बघा, a capillary tube is dipped in one end of a liquid if the level of liquid inside and outside the tube are same. लेवल काय? सेम आहे. आउटसाइड अँड इनसाइड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90. आम्ही आउटसाइड अँड इनसाइड सेम म्हणजे अशी झाली ना रे. हे झालं ना की बेटा, हे झालं ना, असं असं काहीतरी भांडं येतं बघा, असं. हे सेम आहे, सगळं सेम आहे बेटा. मग किती झालं? 90 डिग्री झालं. द लिक्विड मिनिस्कस इन द कॅपिलरी ट्यूब विल बी कॉन्वेक्स. मी आधीच सांगितलं तुम्हाला, कॉन्वेक्स. कॉन्वेक्स म्हणजे असं असं, इंटरेस्टेड नाही, रिजेक्टेड. बरं का? म्हणजे हे काय येणार आहे? लेस देन का ग्रेटर देन? ग्रेटर देन. त्याच्यानंतर वेन टेम्परेचर जर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. डायरेक्ट पॉईंट आहे. अरे किती सोपं यार. जर थोडंसं थिअरी वाचली, जर व्यवस्थित अभ्यास केला तर का नाही येत रे तुला? का नाही येत? हां मूर्खा. कॅपिलरी ऍक्शन अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हा. ठीक आहे, कारण इथून भरपूर सारे सीईटी प्रश्न विचारते. आपण एकदम व्यवस्थित बघू, हळूहळू बघू. चला लक्ष द्या. कॅपिलरी म्हणजे काय? कॅपिलरी म्हणजे पाणी उपसणे किंवा खाली जाणे. बघा काय डेफिनेशन बघा काय म्हणते. फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड. राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड
इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब म्हणजे अशी एक सिलेंड्रिकल ट्यूब असते. ठीक. व्हेन इट इज डिप्ड इन लिक्विड, जेव्हा एखाद्या लिक्विडमध्ये आपण डिप करतो त्यालाच आपण कॅपिलॅरिटी म्हणतो. भरपूर सारे उदाहरण आहेत. जसं सगळ्यात कॉमन उदाहरण हे आहे बघा. झाडांना जर पाणी वरती न्यायचं असेल तर झाडांकडे मोटर तर नाही आहे, मोटर नाही झाडांकडे, मग झाडं काय करणार, तर त्यांना कॅपिलॅरिटीचा फायदा होतो. या प्रॉपर्टीचा सरफेस टेन्शनमुळे ही प्रॉपर्टी येते आणि हे रूट्स मधलं जे पाणी आहे किंवा रूट्स जे जमिनीतलं पाणी आहे ते वरती नेतात आणि वरती जाऊन ट्रान्सपिरेशन होतं, म्हणजे हे पानातून पाणी बाहेर येतं है ना, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. त्याचबरोबर जो कंदील आहे, कंदील जो पूर्वी कंदील असायचा बघा है ना, किंवा आपल्या घरी पण आता दिवा आहे, तर दिव्याची जी वात आहे त्याला तेल कसं येतं वरपर्यंत, तर तसंच आहे, कॅपिलॅरिटीचं एक्झाम्पल आहे. ऑइल रायझेस अप द विक ऑफ द लॅम्प, हे कॅपिलॅरिटीचं एक्झाम्पल आहे की वरती कसं काय तेल येतं. क्लोथ रॅक सक्स द वॉटर, जे आपलं पोतं आहे, पोतं थोडंसं पाण्यात जर बुडवलं ना तर हळूहळू पाणी वरती येतं, ते पण तेच आहे. वॉटर रायझेस अप क्रेविसेस इन द रॉक. क्रेविसेस म्हणजे दगडातून पाणी वरती येतं, जे दगडाच्या ज्या फटी असतात ना ते पण मोरलेस तसंच आहे. क्रेविस म्हणजे छोट्या छोट्या गॅप. सॅप अँड द वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट ऑफ द लिव्स इन द ट्री, हे वालं. ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब्स द इंक, म्हणजे एखादा टिश्यू पेपर घेतला तर तो इंक ॲब्झॉर्ब करेल. हे सगळे एक्झाम्पल ना माहिती राहू द्या, कारण सीईटी कसं आहे ना डायरेक्ट प्रश्न विचारते बेटा. ठीक. सगळ्यात पहिले कॅपिलरी राईज का होतो हे एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो. थोडासा वेळ घेऊ आपण, कन्सेप्च्युअल आहे पण डोक्यात बसायला पाहिजे. ठीक. तर तुम्हाला आता हे दिसत असेल बघा की ते असा कॉन्केव्ह शेप बनलाय. कॉन्केव्ह म्हणजे काय, पाण्याला इंटरेस्ट आहे त्या सॉलिडमध्ये, ग्लासमध्ये, म्हणून पाणी चिपकतंय तिकडे. ठीक. तर आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो की बघा, PC इज इक्वल टू PD, ठीक आहे, इज इक्वल टू PA इज इक्वल टू P ॲटमॉस्फिअर, हे कळालं पाहिजे तुम्हाला. हा ॲटमॉस्फिअर मध्ये आहे, हा बाहेर कॅपिलरी काही वरून बंद नाहीये. ए पॉईंट ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सी पण ॲटमॉस्फिअर मध्ये म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर, डी जो आहे तो सीच्या खाली आहे, पाण्यात जरी असला तरी त्याच लेवलला आहे म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही फ्लॅट लाईन आहे, दिसते का तुला, हे फ्लॅट आहे बेटा, फ्लॅट. मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा पण सरफेस फ्लॅट असतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला प्रेशर इक्वल असतं. पण जो बी पॉईंट आहे ना, बी पॉईंट, त्याचं तसं नाहीये. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की कॉन्केव्हला जास्त प्रेशर असतं, बरोबर आहे. म्हणजे मला असं लिहावं लागेल, काय लिहितो सर तुम्ही, की कॉन्केव्हला इथं ही मिनिस्कस बनते ना, असा कर्व्ड रिजन बनतोय, कॉन्केव्हचं प्रेशर मायनस कॉन्व्हेक्सचं प्रेशर इज इक्वल टू काय लिहावं लागेल मला, तो लिक्विड ड्रॉप आहे बेटा, 2T अपॉन R, कॅपिटल R. R म्हणजे त्या मिनिस्कसची रेडियस, आलं का लक्षात है ना, ते जो कर्व्ड रिजन बनलाय ना त्याची रेडियस. आता मला जर बी पॉईंटचं प्रेशर पाहिजे तर ते किती येईल, बी पॉईंटचं प्रेशर येईल सर PA मायनस 2T/R. PA ला काय लिहू शकतो मी, PA ला लिहू शकतो मी, काय लिहू शकतो PA ला, P ॲटमॉस्फिअर, म्हणजे P ॲटमॉस्फिअर मायनस 2T/R. आलो इथपर्यंत. तुम्हाला हे कळालं का का PBचं जे प्रेशर आहे ना, या बीचं जे प्रेशर आहे ना ते कमी आहे ॲज कम्पेअर टू डीच्या प्रेशरला. म्हणजे इथे प्रेशर जास्त आहे डीला इथे प्रेशर जास्त आहे आणि बीला प्रेशर काय बेटा कमी आहे. आणि लिक्विड जे आहे किंवा कुठलं पण फ्लुइड आहे ते कसं फ्लो करतं, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, म्हणजे इकडचं लिक्विड असं इथे येणार, असे लिक्विड इथे येणार, कारण प्रेशर कमी आहे. आणि कुठपर्यंत येणार, जोपर्यंत या दोन्ही पॉईंटचं, म्हणजे आता या दोन्ही पॉईंटचं प्रेशर काय झालं पाहिजे, सेम झालं पाहिजे. याच्याकडे किती प्रेशर कमी होईल, याच्याकडे किती प्रेशर कमी होतं, 2T/R कमी होतं. तर मग हा 2T/R चा फरक इक्वल करायला, हा फरक काय करायला, इक्वल करायला ते राईज होतं. म्हणजे आता जर मला लिहायचं असेल थोडंसं, आता थोडं कॉपरेट करा, कारण थोडी चांगली कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला, की आता बेटा इथे PD इज इक्वल टू PB होऊन जातं. बरं का, कसं काय सर, बघा PD ला तर काय राहू द्या, PD म्हणजे काय येतं, P ॲटमॉस्फिअर है ना, ते तसंच राहणार आहे. PB कसं येईल, सगळ्यात आधी मला इथलं प्रेशर किती आहे, इथलं प्रेशर आहे P ॲटमॉस्फिअर, बरोबर. आणि याच्या जस्ट खाली या पॉइंटला किती प्रेशर आहे, इथे असेल सर P ॲटमॉस्फिअर मायनस 2T/R का बरं, कारण कॉन्केव्ह साईडला कमी असतं प्रेशर 2T/R नी. एकंदरीतच यांचा डिफरन्स जो आहे तो 2T/R मेंटेन राहायला पाहिजे, बरोबर आहे. आता मला जर का कधी या बी पॉईंटचं प्रेशर लिहायचं आहे तर बी पॉईंटचं प्रेशर कसं लिहू शकतो मी, बी पॉईंटचं प्रेशर लिहावं लागेल, या पॉईंटचं प्रेशर, हा जो टिंब आहे त्याचं प्रेशर, ते म्हणजे P ॲटमॉस्फिअर मायनस 2T/R, हे प्रेशर प्लस हा कॉलम आहे, खाली चालू आहे ना आपण, खाली चालू आहे म्हणून ह्या कॉलमचं प्रेशर ऍड करावं लागेल, म्हणजे H ρg ऍड करावं लागेल.
आलं लक्षात? कारण इथे किती आहे बेटा, एच रो जी प्लस हे प्रेशर. ओके, आता जर तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला येऊन जाईल एच रो जी इज इक्वल टू किती येईल, 2T/R. हे लक्षात ठेवा. हे डेरिवेशन समजलं नाही तरी काही हरकत नाहीये, मी फक्त सांगितलं. काही विद्यार्थी जेई देत असतील त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. 2T/R इज इक्वल टू एच रो जी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथे आर काय आहे, मिनिस्कसचं रेडियस आहे, मिनिस्कसचं. आता एक गोष्ट लक्षात अजून, इथून आपल्याला विचारतात, काय विचारतात इथून आपल्याला, की राईज ऑफ कॅपिलरी किती आहे, की किती वरती गेलं बाबा, ते किती वरती गेलं, तर किती वरती गेलं सांग बरं. तर एच इज इक्वल टू किती वरती गेलं सर, एच इज इक्वल टू 2T/R रो जी. इथे आर काय, कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ मिनिस्कस, त्या मिनिस्कसचा रेडियस आहे. ठीक, अजून एक फॉर्म्युला लिहितो मी, एच इज इक्वल टू जो आपण वापरणार आहे 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी. इथे आर काय आहे, आर म्हणजे रेडियस ऑफ ट्यूब. सर हे कुठून आलं सांगतो, काही काळजी करू नको, सगळं सांगतो. वेळ लागू दे, काही कुठे जायचंय का तुला? नाही ना, मला पण नाही जायचंय. लक्ष दे इकडं. जी माझ्याकडे बेटा थोडंसं मिनिस्कस बद्दल आयडिया देतो तुम्हाला, की हे एक मी मिनिस्कसचा सरफेस बनवला, ठीक आहे, आणि ही आपली कॅपिलरी ट्यूब आहे. हे तुम्हाला असं काहीतरी दिसत असेल. थोडंसं जर बघायला गेलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर हा आला माझा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, हा थीटा आला. हा माझा रेडियस आहे. हा कोणाचा रेडियस आहे, या मिनिस्कसचा रेडियस आहे, याला मी म्हणतो कॅपिटल आर. आणि हा छोटासा जो रेडियस आहे बेटा, छोटासा, हा ट्यूबचा रेडियस आहे, स्मॉल आर. बरं का, स्मॉल आर. आलं लक्षात? ओके सर. आता हा अँगल जर थीटा आहे ना, तर हा अँगल पण किती येतो, थीटा येतो. कसं काय थीटा आला सर? त्यासाठी बेसिक जॉमेट्री तुला यायला पाहिजे. मानून घे सध्या हा थीटा आहे म्हणून, त्याच्यात मी वेळ वाया घालवणार नाही, है ना. कोणाला पाहिजे असेल कसा थीटा आला तर बघून घे रे बाबा, परत रडत बसशील. नीट बघ, थोडंसं हायलाईट करून दाखवतो. हा टोटल अँगल किती, 90 आहे, कारण ही टँजंट याला आणि हा रेडियस आहे, बरोबर. हा 90 हे मानलं सर, बघा. आणि हा पण तर 90 आहे, हा 90 आहे. हा थीटा आहे बेटा, हा थीटा आहे, तर हा किती, हा 90 मायनस थीटा, बरोबर आहे. 90 मायनस थीटा येईल. आणि हा जर 90 मायनस थीटा झाला, 90 मायनस थीटा झाला, तर हा टोटल 90, म्हणजे हा किती येणार आहे, थीटा. हो की नाही? हो, आलं सर, है ना. जास्त डोक खाऊ नका, नीट लक्ष द्या. इथे ट्रिग्नोमेट्रिक ट्रँगलनी तू बघू शकतो. काय बघू शकतो? ट्रिग्नोमेट्रिक ट्रँगलनी आरामात एक गोष्ट तुला कळू शकते. या ट्रँगलनी काय कळेल सर मला, की स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू कॉस थिटा बेटा. आणि कॅपिटल आरला मी लिहू शकतो, काय लिहू शकता, आर अपॉन कॉस थिटा. तर बस फक्त तू हा फॉर्म्युला लक्षात ठेव, हे रिलेशन्स आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेव, तुझं कल्याण होऊन जाईल आयुष्यात. हां, आता काही करायची गरज नाही, आपण डायरेक्ट प्रश्नांना जाऊ. तत्पूर्वी डिप्रेशन पण होतं, है ना. डिप्रेशन पण तसंच आहे, सगळे फॉर्म्युले सेम असतात, फक्त कन्सेप्ट थोडासा सांगून देतो. इथे कन्सेप्ट सांगून देतो, की बघा इथे पण तेच होतं. इथे आता जो पीबी आहे, पीबी जे आहे बेटा, तर पीबीला प्रेशर कसं येईल, तर पी ॲटमॉस्फिअर, कारण ते कॉन्केव्ह साईडला आहे तर जास्त असेल, प्लस 2T/R, है ना. हे कॉन्केव्ह साईडला आहे. आणि इथं पीडी किती आहे, पीडी तर तेवढंच राहील, कारण हा फ्लॅट सरफेस आहे, है ना, हा फ्लॅट सरफेस आहे. पीडी इज इक्वल टू यायला पाहिजे पी ॲटमॉस्फिअर. मग कारण हे प्रेशर डिफरन्स बनतं ना, तर हे प्रेशर डिफरन्स बनल्यावर काय होतं, की हे जे पाणी ना बेटा, हे असं इकडे जातं, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, म्हणजे हे खाली असं डिप करणार. आता हे डिप करणार, डिप केल्यानंतर हे एवढं डिप करतं. आणि हा जो एच आहे, जास्त डोकं न लावता मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, हा जो एच आहे त्याला पण मी असंच लिहू शकतो, 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी. इथे आर म्हणजे कोणाची रेडियस, ट्यूबची रेडियस. मिनिस्कसची रेडियस आली, मिनिस्कस म्हणजे जो काही कर्व्ड रिजन बनलाय, तर कॉस थिटा येत नाही. ओके. मेथड 2 युझिंग फोर्सेस, हे महत्वाचं, याच्यावर पण सीईटीने भरपूर प्रश्न विचारले. हे तर प्रेशरचं लॉजिक सांगितलं मी तुला. आता फोर्सेसचं पण लॉजिक आहे. फोर्सेसचं काय लॉजिक आहे सर, काय असतं, हे सरफेस टेन्शन असा फोर्स लावतो, तुम्हाला माहिती आहे. एखादं बघा, हे असं आहे, असा रिजन आहे ना, तो असा रिजन आहे, त्याला कसा फोर्स लावेल, असं असं पकडले बघा मी. लिक्विड याला असं वरती घेईल, असं वरती घेईल, असं वरती उचलेल, असं वरती उचलेल, असं वरती उचलेल, म्हणजे हे कंपोनंट्स, वर्टिकल कंपोनंट ऍड होतील. हे मी मागच्या लेक्चरला समजावून सांगितलंय की ते कसं बनतं, जास्त डोकं नाही लावायचं इथे, फक्त जेवढं सांगतो तेवढं ऐका. तर लिक्विडचा जो वरचा फोर्स आहे बघा, हे असं काहीतरी मिनिस्कस बनेल त्याचं. तर टोटल जो वरती फोर्स लागेल ना, वरती फोर्स लागेल, तो बॅलन्स होईल. कशाने बॅलन्स होईल सर,
तर हा जो खाली फोर्स आहे बेटा mgचा फोर्स त्याने बॅलन्स होईल. याचं वजन जेवढं आहे ना त्या वजनाला बॅलन्स करेल सरफेस टेन्शनचा फोर्स. मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो कामाची. काय इक्वेशन आहे? 2 पाय आर. आता कोणाचा रेडियस लिहायचा? रेडियस लिहिशील तू मिनिस्कसचा नाही तर ट्यूबचा रेडियस लिहायचा. का? कारण हा जो आहे ना हा जो सर्कम्फरन्स आहे हा ट्यूबचा आहे बेटा. तो किती मोठा सर्कल बनवेल त्याचा जो सर्कम्फरन्स असेल तो किती आहे? ट्यूबच्या रेडियस एवढा. कळालं तर ठीक आहे, नाही तर फॉर्म्युला लक्षात ठेव. 2 पाय आर कॉस थिटा इंटू टी. हा सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. मी तर लिहितो दिस इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन दिस मस्ट बी इक्वल टू वेट ऑफ दॅट एंटायर कॉलम. हे जेवढं बाहेर येत आहे ना सगळ्याचं वेट, जेवढं पाणी उचललं त्यांनी त्याचं वेट कसं काढायचं? तर आता हे जे काही पाणी उचललंय बघा, जे काही पाणी उचललंय, आता एवढं पाणी उचललंय बरं का, हे जे काही पाणी उचललंय ना त्याला आपण सिलेंडर पकडू शकतो, सिलेंड्रिकल व्हॉल्यूम पकडू शकतो. कसं? याचा मी हाईट h पकडली, हाईट h पकडतो आणि याचा रेडियस किती आहे सर? r आहे, छोटासा रेडियस r आहे. तर मी काय लिहितो बघा, महत्वाची गोष्ट आहे, मास कसं लिहायचं? मास ऑफ वॉटर जे त्याला लिफ्ट होईल त्याचा फॉर्म्युला लिहितोय मी, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम येईल बेटा πr²h. ठीक आहे. जर तुम्ही याच्यात टाकाल हे मासच्या जागी जर हे टाकलं तर परत एकदा h ची तीच व्हॅल्यू येते 2t cos θ अपॉन r rho g. कळालं? किती कळालं? नाही कळालं? कारण फास्टमध्ये सांगतोय, न्यूमरिकल उद्देश आहे. तुला काय लक्षात ठेवायचं आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मासचा. मास ऑफ वॉटर, किती वॉटर लिफ्ट करतं, आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कसला आहे? हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे. आता डायरेक्ट क्वेश्चन करू आपण, क्वेश्चन करू. ओके, पहिला प्रश्न काय प्रश्न आहे? वन एंड ऑफ द टॉवेल डिप्स इन द बकेट. टॉवेलला टाकलं पाण्यामध्ये, विथ फुल ऑफ वॉटर, अदर एंड हँग्स ओव्हर द बकेट. दुसरा बकेटली हँग केलाय आणि नंतर सांगितलंय आफ्टर सम टाइम टॉवेल बिकम फुल्ली वेट. पूर्ण ओला होतो टॉवेल. का होतो? कशामुळे होतो? कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन ऑफ द कॉटन थ्रेड. डायरेक्ट, बाकी काही मॅचच करत नाही. पुढे, वॉटर राइजेस अप टू हाईट h. आता एकदम फेवरेट प्रश्न आले आपले, नीट लक्ष दे. वॉटर राइजेस अप टू हाईट h इन अ कॅपिलरी ट्यूब ऑन द surface of earth. The value of h increases if the capillary apparatus is kept. h चा फॉर्म्युला सांग. फॉर्म्युला बेस्ड डायरेक्ट म्हणून आवडतात मला. 2t cos θ अपॉन r rho g. ठीक आहे. आता त्यांनी g चं व्हेरिएशन केलं, इथे दिसत असेल तर अपवर्ड चाललंय, डाऊनवर्ड चाललंय बघा. h इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी. बरं का, म्हणजे g कमी व्हायला पाहिजे. आता g कसा कमी होईल? g कधी कमी होईल? आता लिफ्ट वर चालले बेटा, लिफ्ट वर चालल्यानंतर, लिफ्ट जर वर जात असेल, हे बेसिक माहिती पाहिजे. लिफ्ट जर वर जात असेल तर जी किती असतो? जी इफेक्टिव्ह वापरतो आपण त्याला. किती वापरतो तो असतो g प्लस ए, म्हणजे वाढतंय, ऍक्सेलरेशन वाढतंय. ठीक आहे. लिफ्ट जर खाली जात असेल तर इथं जी इफेक्टिव्ह किती येतो? हा येतो g मायनस ए. म्हणजे लिफ्ट खाली जाऊन फायदा आहे, कारण जी कमी होईल, जी कमी झाला तर एच वाढेल. ठीक. याचा अर्थ काय आन्सर यायला पाहिजे? आन्सर काय यायला पाहिजे? कुठे गेलं आन्सर? लिफ्ट इज गोइंग डाऊनवर्ड विथ ऍक्सेलरेशन. ठीक. पोलला जाऊन फायदा नाही, पोलला ग्रॅव्हिटी वाढून जाते बेटा, है ना. सूर्याचा पण जी जास्त असतो. ठीक. प्युअर वॉटर राइजेस अप टू हाईट h इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस r. व्हॉट इज इफेक्ट इफ द डिटर्जंट, अरे यार, डिटर्जंट टाकल्यावर काय होतं बघा बरं. डिटर्जंट बघा, h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन, है ना. h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. मग आता सांगा, डिटर्जंट टाकल्यानंतर काय होतं? डिटर्जंट टाकलं तर मागच्याच लेक्चरला सांगितलंय, काय सांगितलंय सर तुम्ही? डिटर्जंट जर टाकलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. सरफेस टेन्शन कमी झालं तर एच कमी होतो. एच 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 इज डिक्रीज्ड. पुढे पुढे काय सांगितलंय? अ कॅपिलरी ट्यूब स्टँड्स विथ इट्स लोअर एंड डिप्ड इनटू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा किती दिलाय बेटा? 90 दिलाय. आणि काय विचारलंय? लिक्विड विल राईज करेल, फॉल करेल, काय करेल? अरे फॉर्म्युला टाक रे. एच इज इक्वल टू 2t cos θ ऑन r rho g. बेटा थिटा जर 90 आहे, थिटा 90 आहे तर एच किती आहे? 0. एच 0 चा अर्थ कळतो का तुला? फॉल पण होत नाही आणि राईज पण होत नाही. नायदर राईज नायदर फॉल. अ कॅपिलरी ट्यूब इज फर्स्ट इमर्स इन अ कोल्ड वॉटर. परत तेच यार, कोल्ड वॉटरचं सरफेस टेन्शन काय असतं? जास्त असतं. आणि हॉट वॉटरचं सरफेस टेन्शन काय असतं? कमी असतं. यार किती वेळा सांगू आता मी? एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. दिसतंय का तुला? कोल्ड वॉटरचं सरफेस टेन्शन जास्त, हॉट वॉटरचं सरफेस टेन्शन कमी. म्हणजे हॉट वॉटरला कमी राईज होणार आहे. कॅपिलरी राईज विल बी स्मॉलर इन हॉट वॉटर. ए आन्सर. कारण हॉट वॉटरचं सरफेस टेन्शन कमी.
पुढे काय, हां हे थोडेसे प्रश्न आहेत ठीकठाक. काय विचारलंय बेटा, एच दिले, हाईट विचारले आणि क्रॉस सेक्शनल एरिया बदललाय. आता ऐक, एच जो आहे, कलर वेगळा वापरू, एकच झाला ना, एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. जर मी बाकी सगळं सेम ठेवलं, रेडियस बदललो कारण एरिया बदलतोय, तर एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेडियस. पण आता तुम्हाला रेडियस नाही ना, एरिया दिलाय, मग आता काय करशील, मग तुला माहिती आहे की एरिया जो आहे ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेडियसच्या स्क्वेअरचा. क्रॉस सेक्शनल एरिया ट्यूबचा किती असतो, पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे का, पाय आर स्क्वेअर. एरिया जर आर स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल आहे, तर मी असं म्हणू शकतो दोन्ही साईडला रूट घेतला तर की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एरिया. म्हणू शकतो का, दोन्ही साईडला रूट घ्या, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एरिया. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसच्या जागी काय टाकू शकतो मी, अंडर रूट ऑफ एरिया. जमलं का, अरे जमलं ना. आता काय करायचंय सांग बरं, आता काहीच करायचं नाही बेटा, आता डायरेक्ट आन्सर घे तू. तुला काय विचारलंय, राईज ऑफ हाईट, मी बघा काय लिहितो, h1 अपॉन h2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a2/a1. अरे रूट मध्येच येईल ना, का रूट कॅन्सल करशील, बालवाडीत आहे का तू, नाही ना. आणि a2/a1 का बरं लिहिलंय, कारण की इनव्हर्सचा रेशो आहे, इनव्हर्स आहे. मग आता करून टाक, पहिल्याचा आन्सर देऊन देतो मी तुला. पहिले 2 सेंटीमीटर आहे डिवाइडेड बाय h2 मला माहिती नाही. a2 किती सांगितले त्यांनी, a2 1/16 सांगितले, म्हणजे इथे येईल बेटा a/16. आणि हा पहिला एरिया किती a आहे, दुसरा एरिया 1/16 केलाय, ते कॅन्सल झालं, कॅन्सल. 1/16 म्हणजे किती येतं, 1/16 म्हणजे 1/4, 1/4 म्हणजे h2 किती यायला पाहिजे बेटा, h2 यायला पाहिजे 8. इथे 4 येईल, 4 2 8, 8 सेंटीमीटर. ओके 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 सर. हां हा करून घेशील दीदी तू, हां बेटा करून घेशील, यस सर करून घेईल, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही ज्या मेथडने सांगितलं ना त्या मेथडने करून घ्या, होऊन जाईल बेटा. 2025ला आलेला प्रश्न आहे, 21ला जसा विचारला तसंच 25ला विचारा. लोक म्हणतात 2 वर्षाचे प्रश्न करून जा, असं करू नको. सेम कन्सेप्ट लाव, 100% आन्सर येईल. काही गडबड वाटली कमेंटमध्ये मेन्शन कर. 2 कॅपिलरी ट्यूब्स ऑफ सेम डायमीटर सेम आहे. वर्टिकली डेन्सिटी आता बदलली, डेन्सिटी बदलली आणि सरफेस टेन्शनचा रेशो दिला आणि h1 आणि h2 दिलाय. अरे काय मजाक करता यार, काय मजाक करता यार. h इज इक्वल टू काय असतो, 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. काय काय बदललंय त्यांनी, डेन्सिटी बदलली आहे, डेन्सिटी आणि अजून काय बदललंय, सरफेस टेन्शन. अच्छा, मग सरफेस टेन्शन बघा, हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, कारण बाकी सगळं सेम दिलंय त्यांनी. मग आता मी कसं लिहितो बघा, जादू बघा लिहायची, h1 अपॉन h2 रेशो कसं लिहायचा बेटा बघ, सरफेस टेन्शनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे ते असं येईल t1 अपॉन t2, h1 अपॉन h2 इज इक्वल टू t1 अपॉन t2. पण डेन्सिटीच्या युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे इथे असं उलट येईल बघा, ρ2 अपॉन ρ1. आता व्यवस्थित पद्धतीने व्हॅल्यू टाक आणि आन्सर घे. करशील का, करून दाखवा सर. हां सगळं मिस करतो. हां काय विचारलं त्यांनी, h1 अपॉन h2, चला मी करून बघतो. t1 अपॉन t2 किती दिले बेटा, t1 अपॉन t2 दिले का, किती दिले, 6/5. 6/5 इंटू डेन्सिटीचा रेशो 4/3 दिलाय म्हणजे 3/4 घ्यावं लागेल. कर बरं, हे किती येतं, हे 2 यायला पाहिजे, हे 3 यायला पाहिजे. ठीक आहे, 3 त्रिक 9, 9/10, 9/10 आन्सर आहे का, 9/10 आन्सर आहे. याचा अर्थ मला ऍडमिशन मिळणार आहे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला. ओके सर ओके. बघा इथं काय केलंय, आता इथं काय केलंय, माइनमध्ये घेऊन गेले ते, अरे ढगात घेऊन जाऊ, सेम प्रश्न विचारतायत. वॉटर रायझेस दिले, बरं ठीक आहे. वेन द होल अरेंजमेंट इज टेकन टू द डेप्थ डी, डेप्थला जर घेऊन गेलो तर काय बदलतं, अरे जी बदलतो यार, जी बदलतो. तुला माहिती आहे, काय माहिती तुला, एच इज काय असतं, एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन जी, 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. ठीक, म्हणजे मी असं लिहू शकतो, h1 अपॉन h2 इज इक्वल टू g2 अपॉन g1. बरोबर, अरे बरोबर आहे की नाही, येस सर बरोबर आहे. मला काय विचारले त्यांनी, y अपॉन x विचारलाय. अच्छा, तर दुसरी हाईट y आणि पहिली x दिली आहे. ठीक आहे, म्हणजे मला असं करावं लागेल, इनवर्स करा बरं. h2 अपॉन h1 इज इक्वल टू काय येईल बेटा, g1 अपॉन g2. h2 अपॉन h1 दुसऱ्या केसमध्ये y, पहिल्या केसमध्ये x आहे. y अपॉन x इज इक्वल टू g1 ला g राहू दे, आणि g2 काय असतो, खाली घेऊन गेल्यावर g काय होतो, g होतो सर 1 मायनस डी बाय आर, g इंटू 1 मायनस डी बाय आर. अरे बेसिक ग्रॅव्हिटेशन केलं असेल तर येईल तुला हे. ठीक, जी कॅन्सल झालं, हे किती आलं बेटा, हे खाली आहे म्हणजे वरती गेल्यावर येईल 1 मायनस डी बाय आर चा पॉवर -1. कुठला आन्सर यायला पाहिजे सांग मला, आन्सर इज ए.
फास्ट वाटतंय का? असणारच फास्ट आहे ना, नाहीतर काय म्हातारा झाल्यावर संपेल का? आता शेवटी शेवटी करतोय आपण हे. पहिलेपासून असतं तर खूपच हळूहळू घेतलं असतं. ठीक आहे. द कॅपिलरी ट्यूब इज डिप्ड इन वन एंड ऑफ द लिक्विड इफ द लिक्विड लेवल्स इनसाइड आउटसाइड आर सेम. सेम आहे बेटा, सेम लिक्विड लेवल आहे, म्हणजे राईज होत नाही, फॉल होत नाही. हे कधी शक्य आहे? 90 डिग्रीला. अरे हो ना, ना राईज होते ना फॉल होते, म्हणजे 90 डिग्री. काय विचारले? आयडेंटिफाय द करेक्ट फिगर विच शोज द रिलेशन बिटवीन द हाईट ऑफ वॉटर कॉलन ऑफ कॅपिलरी ट्यूब आणि हाईटचं रिलेशन विचारलं यार. काय असतं? एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. बाकी सगळं जर कॉन्स्टंट पकडलं तर एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r. हे काय येईल? हे असं झालं. कसं झालं सर? y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/x. म्हणजे काय आलं बेटा? एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी घालवली तर कॉन्स्टंट. हा काय येतो? रेक्टँग्युलर हायपरबोला. गणिताचे विद्यार्थी तुम्ही. मेडिकलवाले म्हणतील सर आम्ही कधी गणित घेतलं, पण रेक्टँग्युलर हायपरबोला माहिती आहे तुला? हां, रेक्टँग्युलर हायपरबोला. हायपरबोला कोण बोला सर? रेक्टँग्युलर हायपरबोला. कुठला ग्राफ येणार आहे? हा ग्राफ. तर फटक. कॅपिलरी ट्यूब कुठे घेऊन चालले? ते अर्थ पासून मूनला घेऊन चालले. तर करून घेशील रे बाबा. हा एक चांगला प्रश्न आहे. हा एक चांगला प्रश्न आहे. तुम्हाला सांगू का, सीईटी मला खूप आवडते. का बरं आवडते माहिती आहे का? कारण डोळे बंद करून आन्सर येतं. बघा तुम्हाला सांगतो, डोळे थोडे तर उघडावं लागतील. सांगतो ऐका. त्यांनी काय सांगितले? डेन्सिटी दिली बरं, हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन. हे पण पटलं. राईज करते बघा, राईज. राईज टू द सेम हाईट. जर राईज करत असेल, पाणी राईज करत असेल, तर अँगल काय असतो? ॲक्यूट असतो, म्हणजे 90 पेक्षा कमी. बघा बरं, हा 90 पेक्षा जास्त दाखवतोय है ना, पाय टू पाय बाय टू मध्ये नाही. अच्छा, हा पण दाखवतोय, हा पण नाही. हा 0 टू पाय बाय टू, हा ठीक आहे. आणि हा 0 टू पाय बाय टू, ठीक आहे. या दोघांपैकी एक येईल है ना. 50-50ला तर पोहोचलो मी. आता कसं करणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं करणार? बघा, डेन्सिटी एच पण बघा, एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रोज. बाकी सगळं सेम आहे. मी असं म्हणू शकतो, थोडंसं अरेंजमेंट करा तुम्ही. रोला इकडे घेऊन जा. मी असं करतो बघा, एच सेम आहे, आर सेम आहे, जी सेम आहे, 2 सेम आहे, टी सेम आहे. रोला जर इकडे घेऊन गेलो तुम्हाला काय येईल? रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. खरे का? कळालं काय केलं? कळालं? बघा, रोला जर इकडे घेऊन गेलो, एच कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट, म्हणजे रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. ठीक. आता मला सांगा, कोणाचा रोज असते? कोणाचा रोज असते? कोणाचा रोज असते? कोणाची डेन्सिटी असते? रो 1 इज ग्रेटर दॅन रो 2 इज ग्रेटर दॅन रो 3. तेच म्हणतायत, मी म्हणत नाही. दिले म्हणजे मी असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतात? कॉस थिटा 1 इज ग्रेटर दॅन कॉस थिटा 2 इज ग्रेटर दॅन कॉस थिटा 3. कॉस थिटा कोणाचा मोठा असतो? ज्याचा थिटा छोटा असतो. अरे कॉस 0 सगळ्यात जास्त आहे, कारण थिटा सगळ्यात कमी आहे. कॉस 0 इज 1, कारण थिटा इज 0. बरोबर आहे. जर कॉस थिटा 1 मोठा आहे बेटा, तर मी असं म्हणू शकतो की थिटा 1 सगळ्यात लहान असेल, मग थिटा 2 आणि मग थिटा 3. कुठं ऑप्शन येते बघा? थिटा 3 मोठा पाहिजे. हा चला, हे आन्सर आलं, बी आन्सर आलं. सुंदर सुंदर प्रश्न, सेम फॉर्म्युला. असं करावं लागतं बेटा, एवढी प्रॅक्टिस करावं लागते फिजिक्सची, मग कुठे मार्क्स येतात. आलं लक्षात? येस सर. वेन अ कॅपिलरी, काय सांगितलं? वेन कॅपिलरी इज वर्टिकली डिप्ड इन द वॉटर, राईज इन कॅपिलरी एच दिले. मानलं, चला एच दिले. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. हे पण ठीक आहे. नाव द ट्यूब इज डिप्रेस सो दॅट लेंथ अबाउट वॉटर सरफेस इज h/3. म्हणजे काय ना, डिप्रेस, त्याला खाली प्रेस केलं. आता लेंथ किती झाली बघा. h1 ला त्यांनी दिले बेटा h, आणि h2 किती आहे सर? h/3. ठीक. आणि आता त्यांनी थिटा विचारलाय. बघा फॉर्म्युला काय माझ्याकडे? h इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. आता जर तुम्ही नीट बघायला गेलं तर कॉस थिटा ठीक आहे, 0 दिलाय, आणि 2t वगैरे सगळं सेम येणार आहे. नाही, कॉस थिटा नाही, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 दिली आहे. ठीक आहे, ठीक ठीक ठीक. पहिल्यांदा अँगल 0 आहे, दिसतोय का तुला? पहिल्यांदा अँगल 0 आहे. मी लिहितो बघा, नीट लक्ष द्या. आर पण नाही बदलत, कॅपिलरी ट्यूबचा रेडियस नाही, डेन्सिटी नाही, जी नाही, 2 नाही, टी नाही, मग कॉस थिटा बदलतोय, कारण त्यांनी तेच तर विचारलंय, कॉस थिटा. बघा मी कसं लिहितो. h1 अपॉन h2 इज इक्वल टू कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा 2. ठीक आहे. h1 अपॉन h2 किती आहे? h1 अपॉन h2 जर तुम्ही करायला गेले तर येईल 3 येईल बघा, 3 येईल. h अपॉन h/3 करायला गेले तर 3 होऊन जाईल. कॉस थिटा 1, पहिला कॉस किती बेटा? कॉस 0 1 दिलाय बघा, पहिला कॉस 0 1 दिलाय, इथे 1 लिहा, डिवाइड बाय कॉस थिटा 2. मला माहिती नाही कॉस थिटा 2 किती, मासा याला इकडे ऍडजस्ट केलं तर येईल. कॉस थिटा 2 इज इक्वल टू 1/3. थिटा 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/3. कुठला आन्सर येतं? बी. पुढे करून घ्याल का?
थोडंसं सांगतो, हिंट देतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलाय मला, ठीक आहे. वॉटर रायझेस एच दिलाय, थिटा दिलाय. अनदर लिक्विड, दुसरं लिक्विड आहे ज्याचं सरफेस टेन्शन 2T आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण बदलले आणि डेन्सिटी पण बदलली. आणि एच विचारलाय बेटा, ऐका जरा. एच इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी. काय काय बदललंय मी त्याला पिवळ्या आणि गोल करतो थोडंसं. हे सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे पण तुम्हाला आले पाहिजे म्हणून मी करतोय. काय काय बदलते बघा आपल्याकडे, काय काय बदलते माझ्याकडे. सरफेस टेन्शन बदलते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कॉस थिटा पण बदलतोय, आणि डेन्सिटी पण बदलते कारण त्यांनी तिथे डेन्सिटी पण बदलवली आहे ना. आणि जो रेडियस आहे तो सेम आहे का, हा सेमच आहे कारण ग्लास कॅपिलरी, ठीक आहे, सेम कॅपिलरी दिली बघा, इथे दिली त्यांनी सेम कॅपिलरी. म्हणजे आता कसं लिहायचं नीट लक्ष दे, डायरेक्ट रेशो घेऊन टाकतो. H1/H2 इज इक्वल टू काय येईल बेटा, T1 कॉस थिटा 1, जे सरळ सरळ डायरेक्टली वाले ते तसंच लिहि, T2 कॉस थिटा 2. आलं. हे इनव्हर्सली बघा, रो इनव्हर्सली म्हणजे येईल बेटा रो 2 अपॉन रो 1. आता व्यवस्थित करा. पहिल्याचं सरफेस टेन्शन किती आहे, T दिले, कॉस 0, ठीक, पहिला डिवायडेड बाय दुसऱ्याचं सरफेस टेन्शन 2T आहे, आणि कॉस किती आहे बेटा, तो कॉस 60. दुसऱ्याची डेन्सिटी किती दिली बघा, दिले रिलेटिव्ह डेन्सिटी 2, म्हणजे दुप्पट डेन्सिटी, पाण्याच्या दुप्पट आहे ना. म्हणजे जर मी पाण्याची पहिल्या केसमध्ये पाण्याची रो पकडली तर हे 2 रो येऊन जाईल. मग हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल झालं. आता हे किती येईल, कॉस 60 किती येईल, 1/2 येईल, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. बघा मी इथं लिहितो, हा 1/2 2 कॅन्सल होऊन जाईल, वरती 2 राहील, जे 2 आलं. H1/H2 हे आलं बेटा 2. तुला काय विचारले, तुला विचारले H2, तर H2 किती येणार आहे, H1/2. H1 ची किंमत टाक, किती होता H1, 6 ना, 6/2 यायला पाहिजे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर हे बरोबर आन्सर आहे. 3 सेंटीमीटर कुठला आन्सर आहे का ऑप्शन मध्ये, येस. एवढ्या पटपट सोडवावं लागतं बघा. मी फारच फास्ट सोडवतोय, मी आन्सर पण चेक करत नाहीये. नंतर तुम्ही सोडवून चेक करा. जर काही गडबड झाली माझ्याकडनं तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, ठीक, मी करेक्ट करून गेलते. लिक्विड रायझेस टू 2.4, अनदर कॅपिलरी क्यू हॅव्हिंग डायमीटर. आता याचं डायमीटर बदललं 80%, डायमीटर म्हणजे रेडियस बदललं. राईज इन कॅपिलरी बघा, एक लक्ष द्या, आधी रेडियस आर होती, नंतर किती झाली 80%. 80% म्हणजे किती, फ्रॅक्शन मध्ये येतं 0.8, आलं लक्षात, 0.8. आणि मला सांग बेटा, रेडियसचा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून मी असं लिहितो बघा. मी तुम्हाला सगळं लिहूनच देतो, एकदम ताटात वाढून देतो, फक्त तुम्ही नंतर करा नीट. इनव्हर्सली म्हणजे R2/R1 येईल. R2/R1 म्हणजे सर 0.8R/R. हे कॅन्सल झालं. आता इथून कॅल्क्युलेट करा. H2 विचारलाय त्यांनी, H2 होऊन जाईल. चला आता हे मासचे प्रश्न आहेत, मासचे प्रश्न आहे, करून टाकू आपण, करून टाकू. मासचे प्रश्न आहे, काय मासचे प्रश्न आहे सर. वेन अ लिक्विड रायझेस, जेव्हा लिक्विड राईज होतं कॅपिलरी ट्यूबमध्ये, द वेट ऑफ द लिक्विड, जे वेट आहे, वेट असं वरती कोण उचलतं वेट, सरफेस टेन्शनचा फोर्स उचलतो. बॅलन्सिंग मला सांगितलं ना, बॅलन्सिंगची केस सांगितली आहे. वेट ऑफ द लिक्विड कॉलम इनसाइड कॅपिलरी ट्यूब इज सपोर्टेड एंटायरली बाय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन नसतं तर राईजच झाला नसतं, बरोबर आहे ना. आपण ते जे केलं होतं 2πRT cos θ इज इक्वल टू mg, तेच आहे. वन एंड ऑफ अ कॅपिलरी ट्यूब इज डिप्ड इन अ वॉटर. द राइज ऑफ वॉटर कॉलम इज h, मानलं. द अपवर्ड फोर्स ऑफ 98 डायन ड्यू टू द सरफेस टेन्शन इज बॅलन्स्ड बाय द फोर्स ड्यू टू वेट, माहिती आहे आम्हाला हे. इनर सर्कम्फरन्स ऑफ द कॅपिलरीज, घाबरू नको बेटा, घाबरू नको, होईल बरोबर. बघा 2025 ला विचारलाय. ते काय करतायत ना, डेरिव्हेशन मधून प्रश्न विचारतायत, जे दिलंय सीईटीच्या पुस्तकात, आपल्या बोर्डाच्या पुस्तकात. सांगतो मी तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं होतं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, आपण सगळं कव्हर केले, काळजी करू नको. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा काय फॉर्म्युला होता सर, 2πr cos θ इंटू टी. आणि यालाच नंतर मी mg ला इक्वेट केलं होतं, बरोबर. तुला ऑलरेडी तो फोर्स देऊन ठेवलाय, कुठे देऊन ठेवलाय बघा, द अपवर्ड फोर्स 98 डायन ड्यू टू द सरफेस टेन्शन, ऑलरेडी मला फोर्स दिलाय. आणि मला बेटा कॉस आणि काय सांगितलंय, अजून काहीतरी सांगितलं असेल, द अपवर्ड, ठीक आहे, वेट ऑफ द वॉटर कॉलम इज, ठीक. आता काही दिलं नाहीये तर कॉस थिटाला मी 1 घेतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 घेतो वॉटरच्या केसमध्ये. हा मला फोर्स दिलाय ना, मी इथं लिहितो 98 डायन CGS मध्येच राहू द्यायला, इज इक्वल टू 2πr. मला माहिती नाही, कॉस थिटाला तर 1 घेऊन टाकलं मी. हेच मला विचारले, सर्कम्फरन्स विचारले मला. टी ची व्हॅल्यू काय, सरफेस टेन्शन किती, 7 × 10⁻⁻2 आहे बेटा, न्यूटन पर मीटर मध्ये दिले त्यांनी, न्यूटन पर मीटर. बरं आपण एक काम, याला
आधी याच्यात करून घेऊ. SI मध्ये 98 इंटू 10⁻⁻5 आणि इथे येईल 7 इंटू 10⁻⁻2. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे 3 आलं, 7 आणि हे 14 येईल. 14 म्हणजे 2πrची व्हॅल्यू, हीच मला व्हॅल्यू किती आहे 14 इंटू 10⁻⁻3 मीटरमध्ये. सेंटीमीटरमध्ये करायचं तर किती येईल 14 इंटू 10⁻⁻1 सेंटीमीटर, म्हणजे यायला पाहिजे 1.4 सेंटीमीटर. 1.4 सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आलं लक्षात. ओके, मला असं वाटतं मी CETची परीक्षा देतोय काय. वेन अ कॅपिलरी ट्यूब, सुंदर प्रश्न, अजून एकदा सुंदर प्रश्न. वेन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस R इज इमर्स्ड इन अ वॉटर, द वॉटर राइजेस अप टू हाईट H पर्यंत राईज झालं मानलं. द मास ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज M. मासचा फॉर्म्युला दिलाय सर तुम्ही πr² इंटू डेन्सिटी. ठीक आहे ना, πr² इंटू डेन्सिटी, πr² इंटू डेन्सिटी. तर पहिल्या केसमध्ये मास आहे. एक दुसरी कॅपिलरी ट्यूब आहे ज्याचा रेडियस किती दिलाय XR रेडियस दिलाय. त्याला जर इमर्स केलं पाण्यामध्ये तर आता म्हणताय नवीन मास किती आहे, नवीन मास किती आहे. तर मास कशावर डिपेंड करतं बघा. याचा रेडियस बदलतोय ना, काय काय बदलतं याचा रेडियस बदलतोय. ठीक आहे, दिलंय त्यांनी कारण दुसरी कॅपिलरी आणली. पाय नाही बदलत आणि डेन्सिटी पण बदलत नाही. ठीक आहे, पाय आणि डेन्सिटी बदलणार नाही का, कारण पाणीच आहे आणि पाय तर कॉन्स्टंट आहे. पण हाईट बदलू शकते. तर दिली तर नाही हाईट बदलते. मी सांगतो कशी हाईट बदलते, ऐक जरा. हाईटला लिहितो बेटा आपण, हाईट इज इक्वल टू असतं 2t cos θ. चल हे पण नाही बदलत, 2t cos θ हे काहीच बदलत नाही, कारण टी काय सरफेस टेन्शन 2 आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलणार आहे. अपॉन r rho g. तुला दिसते का हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r. हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r. याचा अर्थ हाईट पण बदलणार आहे, हाईट पण बदलणार आहे. ठीक आहे, म्हणजे मला लिहिताना कसं लिहावं लागेल बघा. जे मास आहे बेटा, आता हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r, तर मग मी इथं कसं लिहितो बघा, मास इज इक्वल टू असं लिहितो मी. मास, थोडंसं नीट लक्ष द्या, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट आहे 1/r ला प्रोपोर्शनल आहे. हाईटच्या जागी 1/r टाकलं तर r कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आलं लक्षात काय केलं, आलं लक्षात. हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r, इथे 1/r टाकला, r कॅन्सल झाला, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r येऊन जाईल. म्हणजे आता बेटा मला येईल m1/m2 इज इक्वल टू r1/r2. आता काय म्हणता येते, पहिल्याची रेडियस किती आहे, पहिल्याची रेडियस किती आहे, पहिल्याची रेडियस जर r आहे आणि दुसऱ्याची रेडियस किती आहे सर XR आहे, तर r कॅन्सल झाला, मला m2 पाहिजे, m2. तर किती मास येईल, m2 येणार आहे m इंटू x. m इंटू काय येईल x येईल, म्हणजे x टाइम्स मास वाढेल. ठीक आहे, तेवढं जे वरती आलं. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. बघा मला सवय, तुम्हाला सवय असेलच असं नाही. पॉज करा, काही वाटलं तर कमेंटमध्ये विचारा. हे पण तसंच आहे बेटा. कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस r in water rises to height h. Mass of the water in capillary tube is m. Another capillary tube radius 2r. The mass of the water that rise in this tube is. ठीक आहे, आता परत तेच आहे, इथे पण कशाला प्रोपोर्शनल बघा, सेम प्रश्न विचारलाय, 22 23 ला रिपीट केलाय. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. ठीक आहे, कधी सर हे, कधी जेव्हा हाईट बदलते तेव्हा, आणि जनरली हाईट बदलतेच अशा प्रश्नांमध्ये. हा सेमच येऊन जाईल आन्सर. The capillary tube of radius r1 is immersed in water. The mass of the water rising in the capillary tube is capital M. Now the capillary is replaced by another capillary. The mass of the rising capillary is found to be 3m. ठीक आहे, 3m मास फाइंड झालं. डिफरन्स इन द रेडियस, डिफरन्स इन द रेडियस विचारले. ठीक आहे, बघा CET 2025 ला रिपीट केलाय प्रश्न है ना, पण कसा रिपीट केलाय, असा रिपीट केलाय. कसा करशील, सोपं आहे. तर तुम्हाला मी सांगितलं, नाव द कॅपिलरी, अनदर कॅपिलरी जेव्हा असं असेल तेव्हा बेटा जे तुमचं मास आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. मग मी असं लिहितो m1/m2 इज इक्वल टू r1/r2. ठीक, तर पहिलं मास किती आहे, कॅपिटल M आहे. दुसरं मास किती आहे, 3m आहे. ठीक आहे, इज इक्वल टू r1. पहिला रेडियस बघा किती आहे, पहिला रेडियस सर r1 आहे, दुसरा मला माहिती नाही r2. तर हे जर मी केलं तर r2 इज इक्वल टू किती येणार आहे, 3r1 येईल. r2 इज इक्वल टू 3r1. त्यांनी काय विचारले, डिफरन्स विचारले. डिफरन्स म्हणजे r2 मायनस r1 विचारले. इन टर्म्स ऑफ r1 आणि r2 दिले त्यांनी आन्सर. ठीक आहे, बघू आपण. r2 च्या जागी 3r1 टाक, 3r1 मायनस r1 किती यायला पाहिजे, 2r1. 2r1 इज द करेक्ट आन्सर. बी आन्सर आलेला आहे. विषय संपलेला आहे, विषय संपलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हा एक थोडंसं व्हॅरिएशन आहे बघा. हे मी तुम्हाला सगळे सब टाईप, मासवाला झालं, मासवाला क्लिअर आहे, क्लिअर आहे सर. एक अजून आहे, एक अजून लक्षात ठेवा की जर कॅपिलरी फुटली, बघा माझ्याकडे आधी कॅपिलरी अशी होती आणि ही कॅपिलरी अशी पूर्ण
फुल याचा राईज झालाय एच पर्यंत. आणि जर मी या कॅपिलरीला तोडून जर ही कॅपिलरी अशी झाली बघा, अशी झाली है ना, वरतून थोडीशी असं तुटल्यासारखी आहे, तर बेटा इथे इथपर्यंत असं राईज होणार आहे, इथपर्यंत आता राईज होईल एच डॅश, इथपर्यंत राईज होईल. याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की पाणी ओव्हरफ्लो होत नाही. ठीक आहे ना, ही मोठी कॅपिलरी आणि ही छोटी कॅपिलरी ही दिसायला पाहिजे. जर मी याला ब्रेक केलं, अशी छोटी कॅपिलरी आहे. ठीक आहे ना, हा एच डॅश आहे. ही कधी पण फुल भरते कॅपिलरी, फुल राईज. प्रश्न करू तेव्हा समजेल, ऐका जरा, प्रश्न करू तेव्हा समजेल. कॅपिलरी ट्यूब व्हेन इमर्स वर्टिकली इन द लिक्विड रेकॉर्ड्स 3 सेंटीमीटर. ठीक आहे, 3 सेंटीमीटर कॅपिलरी वरती आली. इफ द ट्यूब इज इमर्स इन अ लिक्विड ॲट अन अँगल 60 डिग्री विथ द वर्टिकल. ट्यूबला तिरकं केलं, आधी ही ट्यूब अशी होती, नंतर ही ट्यूब अशी आली है ना, अँगल ऑफ 60 डिग्री विथ द वर्टिकल. आता ते काय विचारतायत, लेंथ ऑफ द लिक्विड कॉलम अलॉंग द ट्यूब. ट्यूबच्या आतमध्ये लिक्विड कॉलम किती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हाईट कधी बदलत नाही बेटा. मी काय बोललो सर, हाईट कधी बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं. हाईट कधी बदलत नाही म्हणजे एच इज इक्वल टू आजही 3 सेंटीमीटर आहे, आणि पुढे पण हा जो हाईट आहे ना, ही जी काही हाईट आहे हे किती असणार आहे सर, ही 3 सेंटीमीटर असणार आहे. पण तुम्हाला ही हाईट ऑफ वॉटर नाही विचारलं, ही लेंथ विचारली. अलॉंग द ट्यूबची लेंथ विचारली आपल्याला. मग त्याला काय करता येईल, थोडंसं जर तुम्ही लावलं, ट्रँगल जर बघितला, हा एल आहे, तर या ट्रँगल मधून जर बघितलं, बेस अपॉन हायपोटेनस कॉस थिटा यायला पाहिजे. 3/L इज इक्वल टू कॉस 60. ठीक आहे, कॉस 60 म्हणजे एल किती आलं, 6 सेंटीमीटर. कळालं का. हाईट कधी बदलत नाही, लक्षात ठेवा. टिल्टेडचे प्रश्न विचारू शकतात. 1999 ला विचारला ना, परत रिपीट करतात बघा ते. पुढे काय सर, द लोअर एंड ऑफ अ ग्लास इन अ कॅपिलरी ट्यूब इज डिप्ड, वॉटर राइजेस टू हाईट एच. आता हाईट किती दिली, 8 सेंटीमीटर. द ट्यूब इज ब्रोकन, मी तुम्हाला म्हटलं ट्यूब इज ब्रोकन, आणि आता हाईट किती आहे, ॲट हाईट ऑफ 6 सेंटीमीटर, म्हणजे आता पूर्ण राईज होईल 6 सेंटीमीटर पर्यंत. देन द हाईट ऑफ वॉटर कॉलम, पूर्ण राईज होते, मी तुम्हाला म्हटलं ना पूर्ण राईज होते, म्हणजे ए आणि बी काय पाहिजे, ए आणि बी पैकी आन्सर पाहिजे, सी डी तर येत नाही. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं येणार आहे बघा, एच इज इक्वल टू विल बेटा 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. मी असं म्हणू शकतो की एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा, कारण 2t आर रो जी काहीच बदलत नाही, सरफेस टेन्शन, रेडियस, डेन्सिटी बदलत नाही. एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. म्हणजे असं म्हणू शकतो मी h1 अपॉन h2 इज इक्वल टू कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा 2. ठीक आहे, h1 अपॉन h2 किती आहे, तर पहिल्यांदा 8 आहे, नंतर 6 आहे, मी तुम्हाला सांगितली कन्सेप्ट. नंतर मग किती येणार आहे, कॉस किती आहे, पहिल्यांदा काय दिले का कॉस, पहिल्यांदा कॉस 0 दिलाय, कॉस 0 अपॉन कॉस थिटा 2. तर इथून येऊन जाईल बघा, कॉस थिटा 2 ची किंमत येऊन जाईल, किती येऊन जाईल सर, 6/8, हा 6/8, म्हणजे हे यायला पाहिजे 3/4. म्हणजे आन्सर काय पाहिजे, कॉस इनवर्स म्हणजे हे पाहिजे बेटा. सरफेस टेन्शन एक्सपेरिमेंट सांगितले. सरफेस टेन्शन एक्सपेरिमेंट मध्ये वॉटर राइजेस टू 0.1 मीटर. 0.1 मीटर इफ द सेम एक्सपेरिमेंट इज रिपीटेड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये रिपीट केलं. ओके, आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये लक्षात ठेवायचं की जेव्हा पण सॅटेलाइट असेल ना, तेव्हा जी ची व्हॅल्यू किती असते सर, जी इफेक्टिव्ह जे आहे ते किती असतं, 0 असतं. ठीक आहे, आणि मग त्यांनी विचारलंय की वॉटर किती राईज होईल, वॉटर, तर मला सांग बेटा, एक लक्ष द्या, एच इज इक्वल टू असतो 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. जर जी 0 झाला तर एच इनफायनाइट होईल, बरोबर आहे. जर जी 0 झाला तर एच इनफायनाइट होईल. आता इनफायनाइटचा अर्थ असा थोडी, इनफायनाइट असा थोडी की त्या ढगात जाईल, मग कुठपर्यंत जाईल, पूर्ण राईज होईल, कॅपिलरीचा पूर्ण राईज होईल. लक्षात ठेवा, जी जर 0 झाला, असं दिलं की फ्री फॉल इन अ लिफ्ट, आणि ते कॅपिलरी कुठपर्यंत जाईल, तर ते पूर्ण फुल भरती बेटा, ती फुल भरती. कारण कॅपिलरीला वरती, त्या पाण्याला वरती उचलायला कोणी तर पाहिजे, कोणीच नाही वरती काहीच नाही आहे ना, कुठून येणार काही. याचा अर्थ आधी 0.1 होतं तर 0.1 राहील. ठीक आहे, आलं लक्षात. आणि त्यांनी हे दिले काही ना, सरफेस टेन्शन विथ अ कॅपिलरी ट्यूब, हां बरोबर, एकदम बरोबर आहे, असं या पद्धतीने करायचं. अच्छा, एक गोष्ट थांबा, 0.1 मीटर दिले ना त्यांनी, 0.1 मीटर. जर 0.1 मीटर ही कॅपिलरी ट्यूबची लेंथ असती तर आन्सर ते आलं असतं, पण असं कुठेही दिलेलं नाहीये की 0.1 त्याची लेंथ आहे. होऊ शकतं कॅपिलरीची सुरुवातीला लेंथ जास्त आहे पण राईज इथपर्यंत झालाय है ना, आणि हे 0.1 असेल. मला म्हणायचं हे पूर्ण भरेल, पूर्ण इन्फायनाइट म्हणजे पूर्ण भरेल, पूर्ण म्हणजे कुठला येईल, फुल लेंथ ऑफ कॅपिलरी ट्यूब, हे बरोबर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडेच प्रश्न राहिले, थोडासा दम धरा हा, काही सोडायचं नाही आपल्याला. म्हणून आता ग्लास कॅपिलरी ऑफ अ रेडियस, किती रेडियस दिली सर? रेडियस दिली 0.35 mm, इज इन्क्लाइंड ॲट 60 डिग्री विथ अ वर्टिकल इन अ वॉटर. द लेंथ ऑफ वॉटर कॉलम दिलं बेटा. सगळ्यात पहिले ती जी कॅपिलरी ट्यूब आहे है ना, ही आपली जी काही कॅपिलरी ट्यूब आहे, तर ही कॅपिलरी ट्यूब जी आहे ती 60 डिग्री इन्क्लाइंड आहे विथ वर्टिकल. पुढे काय सांगितलंय त्यांनी सांगितलं लेंथ ऑफ वॉटर कॉलम इन अ कॅपिलरी ट्यूब इज, ही लेंथ विचारली आहे, थोडंसं लक्ष द्या तुम्ही, ही लेंथ विचारली त्यांनी एल. मगाशी पण ह्या लेंथचा प्रश्न करून दाखवला होता मी तुम्हाला. तुम्हाला आधी काय करायचंय, तुम्हाला हाईट काढायची. हाईट, ही हाईट तुम्ही काढू शकता. सर कुठून काढायची हाईट? एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. कॉस थिटा म्हणजे वर्टिकल सोबत अँगल नाही, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे आपला, ठीक आहे ना, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथे बघा, इथे दिले कॉस 0 ची व्हॅल्यू 1 दिली है ना, कॉस 0 म्हणजे इथे तुम्ही थिटा किती घ्याल बेटा? थिटा इज इक्वल टू 0. एकदा जर तुम्हाला एच आला, सगळ्या व्हॅल्यू टाका, एच ची व्हॅल्यू होऊन जाईल. ठीक आहे, इथे बघा सगळं सीजीएस मध्ये दिलंय, तर तुम्ही सीजीएस मध्ये काम करा. पण आता इथे सरफेस टेन्शन न्यूटन मीटर मध्ये दिले, तर थोडंसं याला सीजीएस मध्ये कन्वर्ट करून घ्या. चांगला प्रश्न आहे हा. तुम्हाला काय विचारले? ही लेंथ विचारली. लेंथ कशी येईल? लेंथ कॅल्क्युलेट करा. इथून कसं येईल? हे बेस अपॉन हायपोटेनस आहे ना, एच अपॉन एल इज इक्वल टू कॉस 60. मग इथून मला पाहिजे एल विल बी एच अपॉन कॉस 60. एल कुठे गेला? एल, हां, एल इज इक्वल टू एच अपॉन कॉस 60. आन्सर येऊन जाईल. ठीक, थोडीशी मेहनत करा फॉर टॉपर्स. काही प्रश्न टॉपर्ससाठी येतात. खरंच चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रश्न आहेत सीईटीने विचारलेलं, ते घेतोय आपण. रेडियस ऑफ 2 कॉलम ऑफ अ यूट्यूब, हा एक यूट्यूबचा व्हॅरिएशन आहे. व्हॅरिएशन डोक्यात असले पाहिजे, आल्यावर डायरेक्ट टिक करता येईल तुला. R1 आणि R2 रिस्पेक्टिव्हली. बघा, एक माझ्याकडे असा एक यूट्यूब आहे, त्याचा एक कॉलम असा आहे छोटा, आणि दुसरा कॉलम है ना असा छोटा, हा असा आहे, असं काहीतरी आहे. ठीक, आता त्यांनी काय सांगितलंय ना, की जेव्हा आपण त्याला फिल करतो तर त्या दोघांचा रेडियस एकतर वेगवेगळा आहे. म्हणजे सपोज मी याचा रेडियस बोललो R2 है ना, आणि याचा रेडियस R1. तर आता कोणीकडे एकीकडे तरी आहे ना जास्त हाईट जास्त राहील, पाण्याची हाईट जास्त राहील. ती का राहील मी तुम्हाला सांगतो. बघा, थोडंसं लक्ष द्या. इकडे सपोज पाणी इथपर्यंत राईज झालं, ठीक आहे, आणि इकडे किती सर पाणी असं राईज झालं. ओके, आणि आता काय करायचं, आता मी 2 पॉईंट्स पकडतो. बघा, एक हा पॉईंट पकडा आणि एक हा पॉईंट पकडा, 1 आणि 2. तर 1 आणि 2 ला प्रेशर इक्वेट करायचं. सगळ्यात पहिले प्रेशर ॲट 1 किती येईल? प्रेशर ॲट 1 इज इक्वल टू किती येईल बेटा या पॉईंटला प्रेशर? वरती तर ॲटमॉस्फिअर, इथे काही लिक्विड नाही आहे, ठीक आहे ना. लिक्विड कुठे भरले? लिक्विड इथे लिक्विड आहे, ठीक आहे, असं लिक्विड आहे. आणि ही त्यांनी हाईट विचारली, दिस हाईट त्यांनी विचारली. तर थोडंसं चांगला क्वेश्चन आहे, नीट लक्ष द्या. तर प्रेशर ॲट 1 पॉईंटला प्रेशर किती आहे? तर इथे तर P0 आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी, कारण ही कॉन्केव्ह साईड, ही कॉन्वेक्स साईड आहे. म्हणजे P1 ला किती येईल? तर P0 मायनस 2T अपॉन काय येईल ते R2. हे झालं. P2 लिहिता येईल मला. P2 किती आहे? P2 आतमध्ये आहे ना, हे सगळे पॉईंट पाण्याच्या आतमध्ये. P2 किती आहे या 2 पॉईंटला? आता बघा, इकडे परत आधी इथं P ॲटमॉस्फिअर आहे, इथे P ॲटमॉस्फिअर आहे P0, इथे P ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी येईल. मगाशी जसं डेरिवेशन करून दिलं होतं बघा, ते P0 मायनस 2T/R1 हे इथलं प्रेशर येईल या पॉईंटचं. आणि त्याच्या परत एच खाली चाललोय, म्हणजे एच रोजी ॲड करावं लागेल मला, एच रोजी ॲड करावं लागेल. कारण की P1 आणि 2 जे पॉईंट्स आहेत ना, ते सेम हाईटला आहे, म्हणून मला काय करावं लागेल? P1 इज इक्वल टू P2. P1 इज इक्वल टू जेव्हा P2 कराल तेव्हा काय येईल? P0 कॅन्सल होऊन जाईल. मग काय यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे बघा, असं एच रोजी मी डायरेक्ट लिहितो, एच रोजी इज इक्वल टू 2T. इथे काय येईल? एच रोजी इज इक्वल टू 2T 1/R1 मायनस 1/R2. ठीक आहे, इथून तुम्हाला टी विचारलाय तर आन्सर येईल. आन्सर डायरेक्ट येऊन जाईल, कॅल्क्युलेशन करा. पण याच्यातला एकही ऑप्शन मॅच करत नाही. का मॅच करत नाही? कारण सीईटीने डेन्सिटी खाल्ली आहे, हां, रो दिला नाही आहे. तर बाकी तुमचा आन्सर येऊन जाईल, जे काही आन्सर यायचं असेल येऊन जाईल. फक्त डेन्सिटी दिली, डेन्सिटीच्या टर्म्समध्ये. कळालं हे कसं करायचं? ओके, चांगला प्रश्न आहे, इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. त्याच्यानंतर काय? ग्लास रॉड ऑफ रेडियस R1 इज इन्सर्टेड सिमेट्रिकली इन अ वर्टिकल कॅपिलरी. बघा, हा क्वेश्चन आणि हा वाला क्वेश्चन सेम आहे. तर इथे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला काय प्रश्न आहे. व्हॅरिएशन्स येथे एक चांगले प्रश्न आहेत, एखाद दुसरा चांगला प्रश्न विचारते सीईटी है ना. बाकी सगळे मेजॉरिटी सरफेस टेन्शनचे मॅनेज होतात. कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर स्ट्रेट. बघा, एक माझ्याकडे कॅपिलरी ट्यूब आहे, ज्याची रेडियस किती आहे? कॅपिटल R आहे.
ठीक. आणि त्याला इन्सर्ट केलंय आणि दुसरं कशात इन्सर्ट केलंय, काय सांगितलंय त्यांनी, मेटल वायर याच्यात इन्सर्ट केली. मी एखादी मेटल वायर इन्सर्ट करतो अशी, आणि या मेटल वायरची जी रेडियस आहे ती किती आहे, स्मॉल आर. ठीक. आता त्यांनी काय विचारलंय, त्यांनी विचारले आपल्याला राईज ऑफ वॉटर. आता राईज ऑफ वॉटरला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आता जे काही पाणी राईज होईल, बघा हे जे काही असं पाणी राईज होणार आहे ना, जे काही माझ्याकडे असं पाणी राईज होणार आहे, तर ते पाणी राईज जे होईल त्यावेळेस आपण जे लिहितो बघा, H इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी असं लिहितो ना आपण. तर आता जी कॅपिलरीची रेडियस आहे ना ती काय लिहायची, इफेक्टिव्ह रेडियस लिहायची. इफेक्टिव्ह म्हणजे पूर्ण कॅपिटल आर नाही, कारण अर्धी रेडियस ते बघा, हा वाला पोर्शन तर मेटल रॉडचा आहे, तो काढून टाकावा लागेल आपल्याला. म्हणजे रेडियसला फक्त बेटा इथे लिही कॅपिटल आर मायनस स्मॉल आर, रेडियसची सबट्रॅक्शन होते. हा पण तसाच प्रॉब्लेम, याच्या मागचा पण तसाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आन्सर काय आला पाहिजे, 2t कॉस थिटा अपॉन आर मायनस आर. आता 2t कॉस थिटा म्हणजे काय, कॉस थिटा त्याला 1 घेऊ आपण, थिटा 0 घेऊन टाकू, म्हणजे आन्सर घ्यायला पाहिजे. ओके. शेवटचे प्रश्न आहे बघा, हा आणि हे व्हॅरिएशन सेमच आहे, हा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे. ठीक. फक्त इथे डायमीटर दिले, रेडियसच्या जागी डायमीटर टाका, आन्सर येऊन जाईल तुमचं. अच्छा, हा कुठला युट्यूब वाला प्रश्न आहे. ओके, नाही हा प्रश्न सेम आहे बघा, हा युट्यूब वाला प्रश्न आहे, सेम आन्सर येईल इथं. हा युट्यूब आणि हा पण युट्यूब. ठीक आहे. आणि हा कुठला होता सर, हा कॅपिलरी राईजचा होता बेटा. अ लिक्विड ड्रॉप्स, हा वाला एक शेवटचा प्रश्न करून घेऊ. अ लिक्विड ड्रॉप्स आर फॉलिंग स्लोली 1 by 1 फ्रॉम द वर्टिकल ग्लास ट्यूब. ठीक आहे. द रिलेशन बिटवीन द वेट ऑफ ड्रॉप W अँड सरफेस टेन्शन T अँड रेडियस R ऑफ द बोर ट्यूब इज. काय म्हणतायत ते काय म्हणतायत की लिक्विड ड्रॉप फॉल करतायत. तर असं आहे ना, असा आपला लिक्विड ड्रॉप आहे सपोज, तो असा हळूहळू फॉल करत असेल, असं काहीतरी असेल. ठीक आहे. आता फॉल करताना बघा इकडे mg आहे, स्लोली फॉल करतोय, खाली वेट लागेल आणि वरती काय, वरती सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. हो की नाही, स्लोली फॉल करतायत, वरती सरफेस टेन्शनचा फोर्स आहे ना. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती दिलाय, 0 दिलाय. आपण एक डेरिवेशन केलं होतं बघा, त्या डेरिवेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जी वेट आहे, वेट मस्ट बी इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. 2 पाय कॅपिलरीचा रेडियस घेतला होता, कॉस इथे 0 घ्यावं लागेल कारण त्यांनी दिलाय है ना, आणि इंटू टी. मग आता त्यांनी काय विचारले आपल्याला, त्यांनी विचारलं काय, रिलेशन बिटवीन वेट. अच्छा, वेट आणि याचं हे mg म्हणजे W इज इक्वल टू इथे येईल बेटा 2 पाय r इंटू टी. हे डायरेक्ट रिलेशन आहे, आलं लक्षात. इथे फक्त नीट वाचा की हे स्लोली शब्द वापरलेला आहे म्हणून मी याला बॅलन्स केलं. अच्छा, तुम्हाला कन्सेप्च्युअली नाही करायचं आहे ना सॉल्व तरी होतो. कसा होतो, डायमेन्शन बघा, सरफेस टेन्शन इंटू लेंथ म्हणजे फोर्स असतो, बरोबर. सरफेस टेन्शन इंटू लेंथ म्हणजे हे आन्सर येऊ शकतं. हे तर येणार नाही कारण इथे रेडियस काय म्हणतात 2 पाय स्क्वेअर आहे. अच्छा, पाय स्क्वेअर तसा येत नाही, ते राहू द्या. आणि इथं अच्छा पाय स्क्वेअर दिलाय का, बरं ठीक आहे. तसं डायमेन्शन येणार नाही, पण लॉजिकली कराल तर पाय स्क्वेअर कशाला यायला गेलं बरं, काही सीईटी वाले ऑप्शन बनवतात म्हणून बनवतात. हे तर आर स्क्वेअर तर येत नाही, तर बघा मग तुम्ही डी मार्क करू शकतात. आलं लक्षात. अशा पद्धतीने सरफेस टेन्शनचा एंड झाला, याच्या बाहेर काही येत नाही बेटा सरफेस टेन्शनला. काही 3, 4, 5 प्रश्न तुला जड वाटले असतील मला माहिती आहे, ठीक आहे, कारण हे जेईला विचारलेले प्रश्न आहेत आणि त्यांनी ते तशा फॉर्मॅटमध्ये विचारले. काळजी करू नको, जेवढं जमलं तेवढं समजायचा प्रयत्न कर, नाही तर थोडंसं पाठ कर. पण बाकी सरफेस टेन्शन 99% आपलं कंप्लीट झाले. पुढच्या लेक्चरला आपण उरलेलं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड संपवून टाकू. काही डाऊट असेल तर कमेंट कर. ऑल द बेस्ट.